अरे सुनीलदा, तुझा अकाउंट अजून बीसीसीबी मध्ये आहे का रे, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक्स असताना तू आपल्या बँकेत? बरोबर बोललास, आपली बँक. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की बीसीसीबी का? मी तर म्हणेन बीसीसीबी का नाही. डिजिटल बँकिंग, एनआरआय सर्व्हिसेस, अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स, झिरो प्रोसेसिंग फीज, अशा अनेक सुविधा आहेत. माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे. अरे, आपले सगळे एम्प्लॉईज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत, आपली माणसं आहेत. बरोबर आहे. 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही. बरोबर ना मंडळी? With BCCB's digital services, your bank is now on your fingertips. माझ्या हक्काची विश्वासाची बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. मी ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मौलिक विचारांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. मला स्टेजचं आभार मानायचं वेळ वाचला. स्टेजवर कोण नाही आहे. तर नॉर्मल मी माझं भाषण सुरू करतो ते की माझ्यासमोर मला ऐकणाऱ्यांपैकी 95% तुम्ही सगळे सायबर क्रिमिनल आहात. तुम्ही विचारा मला कसे, म्हणे तुम्ही सायबर क्रिमिनल कसे आहात. तर तुमच्याकडे MP3 गाणी आहेत का? जोरात. MP3 गाणी मोबाईलमध्ये आहेत का तुमच्या? ती तुम्ही विकत घेतलीत का? जोरात जोरात. अच्छा, म्हणजे तुमच्यावर 43(ब) सह 66 कलम लागू होतं. फक्त 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाखाचा दंड, एवढंच आहे. हां, आता आपल्याकडे काय झालं आहे की भारतामध्ये आपल्या 3 भारताच्या नॅशनल कीज आहेत. कंट्रोल-A, कंट्रोल-C आणि कंट्रोल-V. म्हणजे काय की आपल्याला कुठलीही गोष्ट नेटवरती, इंटरनेटवर, वेबसाईटवर आवडली की लागलीच आपण ती कॉपी करून टाकतो. म्हणजे माझ्याकडे तर अशा पण केसेस येतात, कॉर्पोरेट केसेस, जेव्हा आपण जो एम्प्लॉई, त्यांचा जो नोकर असतो, तो सोडून जातो तेव्हा तो ग्रॅज्युटी म्हणून पेनड्राईव्हवरती आपला एम्प्लॉयरचा डेटाच घेऊन जातो. की त्याचं जस्टिफिकेशन काय असतं की मीच जमा केला होता. पण तू जमा करण्यासाठी पैसा मिळाला होता ना तुला, पगार. किंवा काही अजून शाणे असतात, ते ईमेलवर फॉरवर्ड करतात सगळा डेटा. काही त्याच्यापेक्षा शाणे असतात, काही फ्री वेबसाईट्स अवेलेबल आहेत नेटवरती, कोड गुरू किंवा अशा ज्या, त्याच्यावर अपलोड करतात आणि घरी जाऊन तिकडनं डाउनलोड करतात आणि पोलीस पकडायला गेले की सांगतात मी तर फ्री वेबसाईटवरनं डाउनलोड केला. तर अशा प्रकारे आपल्याकडे डेटाची चोरी. मग आता तुम्ही सगळे वसईकर, तुमची आवडतं ट्रान्सपोर्ट मीडियम ज्याचा मी पण आज वापर केला आहे ते म्हणजे लोकल ट्रेन. लोकल ट्रेन हा सर्वात मोठा डेटाच्या आदान प्रदानाचा मोठा अड्डा आहे की नाही? IPR व्हायोलेशनचा सर्वात मोठा अड्डा. का की सगळीजणं तुम्ही आपल्या मोबाईलवर भरभरून मूवी डाउनलोड कर, नेटफ्लिक्सचे वेब सिरीज डाउनलोड कर आणि मग तुम्हाला आनंद होतो. एकाला दे, ह्याला ब्लूटूथ चालू कर रे, माझ्याकडनं गेम ह्या सिरीज बघितली. ते जेव्हा तुम्ही करता तेव्हा 2 कायद्यांचं उल्लंघन करता. एक तर डेटाची चोरी आहे, दुसरा तर तो कॉपीराईट व्हायोलेशन आहे ते. आणि लोकल ट्रेनमध्ये हे सर्रास होतं. खूप जण तुम्हाला ट्रेनमध्ये अशी पण मंडळी सापडतील ज्यांचा मोबाईल पूर्ण पिक्चर्स, गाण्यांनी भरलेला असतो. खूप वेळा ते बघत पण नाही. हेतू काय असतो? लोकांना देण्यासाठी. म्हणजे त्यांना वाटतं आपण एक सामाजिक कार्य करतोय. ओके, तर मग ह्याच्यापेक्षा अजून चांगली माणसं असतात. आता एकाकडनं घेतात आणि ते दुसऱ्याला देतात. आणि त्यांना विचारलं की तुम्ही हा जर डेटा कसा कॉपी केलात, म्हणजे असं दिलात, तर त्यांना समजा पकडले गेले, काय झालं? तर ते म्हणतात मला त्याने दिला होता, मी नाही कॉपी केलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एका डेटामधनं दुसऱ्याकडे पण जातात तरी पण तो सायबर क्राईमच असतो. आता गत काय आपल्याकडे आपलं कल्चर जे आहे ते ओपन कल्चर आहे.
आपल्याला सायबर म्हणून गडबड काय होते, खूप वेळा ज्यांच्यावर सायबर क्राईम घडतो, आता हे डेटा थेफ्टची गोष्ट सोडा, बाकी सायबर क्राईम ज्यांच्याकडे वर घडतो त्यांना हे माहीतच नसतं की माझ्यावर सायबर क्राईम घडला आहे. तर 90% ऑफ पीपल डोंट नो दॅट अ क्राईम कॉल्ड सायबर क्राईम हॅज हॅपन्ड ऑन देम. हा इश्यू का होतो? कारण आपल्याकडे अवेअरनेस कमी असते. आताच्या काळात मी ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 21-22 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. त्या काळी तर अजून डिफिकल्ट होतं. आता तरी मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण हाती घेऊ की सायबर क्राईम होतात का. तर आता त्याला 2 कारणं आहेत मुख्य. सर्वात पहिलं कारण आहे ती ग्रीड. दुसरं कारण आहे ती भीती. आता मी ह्याच्यावर तोडून तुम्हाला सांगणार आहे वेगवेगळे क्राईम्स कुठचे होतात आणि कसं आपलं संरक्षण करावं. ग्रीड म्हणजे तुम्हाला जी प्रलोभन दिलं जातं. मग प्रलोभन कसलं? तर त्यासाठी मी तुम्हाला एक सायबर क्राईमचा एक गुन्ह्याचा प्रकार आहे, त्याला फिशिंग असं म्हणतो आपण. फिशिंग है ना, वसई विरारांना आपण फिशिंग सांगायची गरज नाही. मग फिशिंगमध्ये होतं काय? आता तो फिशिंग आहे, FISHING, आणि हा जो क्राईम आहे तो PHISHING असा आहे. दोघांमधला फरक काय तो सांगतो. आता नॉर्मल फिशिंगमध्ये काय होतं की आपण एक स्टिक घेऊन जातो, त्याला एक धागा लावलेला असतो, त्याला एक हुक असतो, त्या हुकवरती आपण बिस्किट किंवा पीठ लावतो, ते असतं बेट, आणि त्या बेटला त्या गळाला मग आपण आत टाकल्यावर ते पीठ खाण्यासाठी मासा येतो आणि ते गळाला लागतो. बरोबर आहे. आता हे सेम मी तुम्हाला सायबर क्राईममध्ये तुम्ही 95% लोक कसे फसतात ते दाखवतो. फिशिंग म्हणजे काय की तुम्हाला एक अतिशय प्रलोभन देणारा SMS येतो, ईमेल येतो, व्हॉट्सॲप मेसेज येतो, इंस्टाग्राम मेसेज येतो. काय लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये? तुम्हाला इन्कम टॅक्समधनं 60,000 रुपये रिफंड मिळत आहेत. आता प्रलोभन झालं की नाही? एक तर इन्कम टॅक्स तुम्हाला वाटते वा वा, दुसरं म्हणजे 60,000 मिळणार आहेत आपल्याला, आणि ह्या लिंकवर क्लिक करा. ते जे मॅसेज होता, तो जो मॅसेज होता ते म्हणजे पीठ, 60,000 म्हणजे ते पीठ माशाचं, आणि तो हुक म्हणजे तो लिंक. त्या लिंकवर आपण क्लिक केला की तो आपल्याला एका वेबसाईटवरती तरी घेऊन जातो, नाहीतर एक ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करतो आणि पूर्ण मोबाईल हॅक होऊन जातो आणि त्या समोरच्या हॅकरच्याकडे कंट्रोल जातो. किंवा तुम्हाला एका वेबसाईटवर नेलं जातं, त्या वेबसाईट ती बँकची दिसते किंवा इन्कम टॅक्सची खोटी वेबसाईट दिसते, तुमचा सगळा डेटा त्याच्यावरनं घेतला जातो आणि मग तुमची बँक अकाउंट खाली केली जातो. हा आहे फिशिंग अटॅक. फिशिंग करताना तुम्ही स्वतःहून सगळं देताय. त्या चोरांनी तुम्हाला फक्त एक फिशिंगचा SMS, मेल हे सगळं पाठवलं आहे आणि तुम्ही लाखो रुपये, करोडो रुपये लोकांचे ह्या फिशिंग अटॅकमुळे गेलेले आहेत. आता ह्या फिशिंग अटॅकचं AI आल्यामुळे, परत सांगतो, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे ह्याचं जे स्वरूप आहे ते फार विराट झालेलं आहे. विराट म्हणजे काय की पहिले ना काय करायचे हे हॅकर लोक, 5,000 लोकांना एकत्र मेसेज पाठवायचे, तो एकच मेसेज असायचा. आता ते काय करतात, तुम्हाला जे आवडतं, तुम्ही जे प्रलोभन तुम्हाला, म्हणजे एक इंडिव्हिज्युअल माणसाला प्रलोभन जे देता येईल तो मेसेज पाठवतात त्यांना, आणि त्या प्रलोभनार्थ तुम्ही जेव्हा त्याला मेसेजला क्लिक करता व किंवा लिंक करता तो जास्त इफेक्टिव्ह होतो. आता सिनियर सिटीजन मंडळी आहेत, त्यांच्यावर जास्त क्राईम होतो आहे, सायबर क्राईम. आता त्यांना काय देणार की तुमची पेन्शन आली नाही किंवा तुमची पेन्शन सरकारने 10% वाढवून दिली, जास्त माहितीसाठी क्लिक करा. क्लिक करतात ते, कारण सर्वात जास्त आवडती गोष्ट एक सिनियर सिटीजन पेन्शनरला काय असते? पेन्शन. ते त्यांचं लाईफलाईन असतं, त्याच्यावर क्लिक करतात. आता लेडीज लोकांना असं जर आलं की हे नायकावरनं मेसेज दिसला आणि त्यांना ह्या फॅशनचे कपडे तुम्हाला 50% डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहेत ह्या ब्रँडचे, लगेच क्लिक करतात. ते पैसे पण भरतात, प्रोडक्ट येत नाही, गेले पैसे. आणि असे सगळे हे फिशिंग अटॅक्स अजून मोठे कसे झाले आहेत तर तुम्ही इंस्टाग्रामवरती, आजकाल आपलं शॉपिंग झालं आहे कसं,
इंस्टाग्रामवरती स्क्रोल करत राहतो, कुठेतरी स्कीम दिसते 60% डिस्काउंट, लगेच क्लिक करून लगेच ऑर्डर. विचार नाही करत आपण की 60, आणि ते पुढे अजून प्रलोभन देतात ना की फक्त 5च आयटम राहिलेत, लगेच क्लिक करा. नाही तर एक घड्याळ देतात की पटापट 2 मिनटात संपणार आहे. मग अजून तुम्हाला प्रेशर येतो, मग तुम्ही क्लिक करता आणि पैसे आपले जातात. तर मी सुरुवात कशाने केली होती? प्रलोभन हे सायबर क्राईम वाढण्याचं सर्वात मोठं तुम्ही म्हणा प्रलोभन पहिलं नव्हतं का? पण प्रलोभनाचं एक सब पॉईंट आहे. तो म्हणजे काय की आपल्याला काय वाटतं की ऑनलाईन म्हणजे सर्वात चांगलं, ते सुरक्षित. जोपर्यंत आपण ही भावना काढत नाही आहोत ना की ऑनलाईन म्हणजे सगळंच चांगलं, सगळंच सुरक्षित, सगळंच विश्वासार्ह, तोपर्यंत आपण ह्याचे बळी पडत राहणार आहोत. ऑनलाईन आता मग आपण ह्याच्यातनं वाचायचं कसं ते पण आपण बोलणं गरजेचं आहे. जर फिशिंगचे जर तुम्हाला मेल आले तर आजपासून आपण एक ब्रीथ ठेवायचं की फिशिंग कुठलाही SMS आला आणि त्याच्यावर लिंक असेल तर त्या लिंकला क्लिक नाही करायचं. कुठलाही SMS येऊ दे. मी का सांगतो आहे की बघा, तुम्हाला कधीतरी स्ट्रेस असेल, तुम्ही घरात बायकोशी भांडला असाल, नवऱ्याशी भांडला असाल, तुमचे काही वाद चालू असतील, रात्रीची दारू प्यायलेला असाल आणि तुम्ही जेव्हा त्याच्यावर क्लिक करता तेव्हा तुम्ही अजून अडकत जाता, म्हणजे पटकन अडकता. ह्या सगळ्या स्थितीमध्ये तर त्या SMS उघडूच नका तुम्ही. SMS, व्हॉट्सॲप मेसेज, कुठल्याही लिंकवर क्लिक करायचं नाही. दुसरा टेक अवे काय आजचा? कधीही कोणी तुम्हाला तुमच्या अँड्रॉईडवरती एखादा ॲप डाउनलोड करायला सांगितला, APK नावाची फाईल तुम्हाला पाठवली, तर तो ॲप डाउनलोड करायचा नाही. ॲप फक्त आणि फक्त गुगल प्लेवरनंच करायचा. तुमचं जे प्ले स्टोअर आहे त्याच्यावरनंच करायचा. नॉर्मल जर ॲप तुम्हाला कोणी सांगितलं लिंक करा, तो करायचा नाही. कारण त्या ॲपमध्ये केवढी ताकद असते तर तुमचा संपूर्ण फोन त्या जो कंट्रोल घेतो त्याच्यावर असते ताकद. मग तो काय काय कंट्रोल करतो? तुमचा फ्रंट कॅमेरा, म्हणजे कॅमेऱ्याचा आपला जो पुढचा कॅमेरा आहे, मायक्रोफोन, बॅक कॅमेरा, व्हॉट्सॲप मेसेज, ईमेल मेसेज, बँकेकडनं येणारे OTP सगळे त्याच्याकडे जातं कंट्रोल. मग नॉर्मली मी काय सांगतो ह्याच्यामध्ये, मग तुम्ही म्हणाल व्हॉट्सॲपचा फ्रंट कॅमेरा कशाला कंट्रोल करतो, म्हणजे किंवा कॅमेऱ्याचा फ्रंट कॅमेरा का कंट्रोल करतो? तर पोर्नोग्राफी वॉच बघण्यामध्ये भारत हा नंबर 1चा देश झालेला आहे पूर्ण जगामध्ये. आणि त्या पोर्नोग्राफीमध्ये लाईव्ह वेबकॅम बघणं, पैसे देऊन लाईव्ह वेबकॅम बघण्याची सर्व्हिस ही सर्वात जास्त खपली जाते. त्यामुळे हे जे सायबर क्रिमिनल असतात ते जे असे कॅमेरा, कॉम्प्रोमाइज कॅमेरा तुमच्या बेडरूममध्ये काय चाललं आहे, नग्न अवस्थेमध्ये तुम्हाला दाखवणं, सेक्स करताना दाखवणं, हे त्यांना जास्त जवळीचं असतं. त्यामुळे मोबाईल कॉम्प्रोमाइज करून, फ्रंट कॅमेरा कॉम्प्रोमाइज करून लाईव्ह प्रसारित करतात तुम्हाला ते. मग फ्रंट, आता बघा, माझी तर सरकारकडनं 2-4 गोष्टींची मागणी आहे. एक की आपला तो फ्रंट कॅमेऱ्याला एक हार्डवेअर बटन असावं, फ्रंट बॅक कॅमेऱ्याला, की बटन बंद कॅमेरा बंद, ते ऑनलाईन आहे त्यांनी. दुसरी माझी कंटिन्युअस मागणी असते ती म्हणजे आपला मायक्रोफोन, म्हणजे फोन आपल्याला कायम ऐकत असतो, तर ते मायक्रोफोन बंद करण्याला पण आपल्याला एक बटन पाहिजे, हार्डवेअर बटन. की तुम्हाला आता सगळ्यांनाच माहीत झालं असेल की तुम्ही जर बडबड केली घरामध्ये आणि जी बडबड करता ती इंस्टाग्रामवरती रील दिसायला सुरुवात होते, तुम्हाला ॲड्स दिसते गुगलवरती, ईमेलवर, ह्याच्यावरती. हे का दिसतंय? कारण गुगल, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सगळं तुमचं प्रोफाईल बनवतं आहे. आणि ते प्रोफाईल का बनवतं आहे? तर एक इंडस्ट्री आहे, त्याचं नाव आहे ॲडटेक इंडस्ट्री, ॲडव्हर्टाइजमेंट आणि टेक्नॉलॉजी इंडस्ट्री, ॲडटेक इंडस्ट्री. त्यांना तुमचा सगळा डेटा हवा आहे. का हवा आहे? की त्या डेटामुळे मला तुम्हाला ॲड्स फोकस करता येतात आणि त्या फोकस्ड ॲडमुळे त्या ॲड्सच्या देणाऱ्यांना कन्व्हर्जन मिळतं. म्हणजे 10 ॲड दाखवल्यात तर 2 जण हमखास प्रोडक्ट घेतात. तर ह्या हाय कन्व्हर्जनसाठी ते आपला पूर्ण डेटा चोरत असतात. तर आज काही सेफ राहिलेलं नाही आहे. तुम्ही जर मोबाईल तुमच्या घरी ठेवलात आणि बडबड केलीत तर तुम्हाला लगलीच दिसतंय. इनफॅक्ट तर मी हे सांगत असतो की नवऱ्याला जितकं बायकोबद्दल माहीत नाही आहे तितकं गुगलला माहीत आहे. ओके,
किंवा बायकोला जितकं नवऱ्याबद्दल माहीत नाही आहे, नवऱ्याला जितकं बायकोबद्दल माहीत नाही ती गुगलला माहिती आहे, किंवा इन्स्टाला माहिती आहे, किंवा ॲमेझॉनला माहिती आहे. ओके, म्हणजे ते इतकं आहे ना, म्हणजे तुम्हाला अगदी तुमच्या मनामध्ये भीती, किळस सगळं उत्पन्न होईल की ते बायकांची मासिक पाळी प्रेडिक्ट करू शकतात, इतका त्यांचा अल्गोरिदम मोठा झालेला आहे. तुम्ही काही इन्फॉर्मेशन न देता फक्त तुम्ही काय सर्च करता, तुमचा मूड काय असतो, त्यावेळेला तुम्ही काय बघता, कुठचं न्यूज वाचता, कुठच्या फेसबुकला लाईक करता, कशाला काय करता, इतका हा अल्गोरिदम डीप गेलेला आहे. म्हणजे तुम्ही समजा हे आपलं केवढं मोठं प्रायव्हसी आणि गोपनीयताचं व्हायोलेशन आहे, पण हे सुदृढपणे चाललेलं आहे. इतकं प्रेडिक्शन ते त्यांचं अल्गोरिदम तुमची पूर्ण पर्सनॅलिटी तुम्हाला उखडून देऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जे काय ऑनलाईन करताय त्यामुळेच जास्त हा सायबर क्राईम फोफावलेला आहे. आणि हा जो डेटा असतो हा विकला जातो. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी तर गुगल वापरतच नाही, थोडक्यात घ्या, पण असं म्हणा मी नाही गुगल वापरत, पण तुम्ही बाकी वापरताय ना, इन्स्टा वापरताय किंवा फेसबुक वापरताय किंवा कुठचंही ॲप वापरताय, तर गुगलचा सगळ्यांबरोबर झालेला करार आहे आणि त्यासून त्यांना डेटा मिळतो आहे. त्यामुळे गुगलला हे माहिती आहे तुम्ही काय करताय, जरी गुगल वापरत नसाल तरी. आता अजून तुम्हाला डेंजर गोष्ट सांगतो की तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना की मी एखादी लाईक केली तरच त्याला कळतं की मला काय आवडतं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी एखादे वेबसाईटवर गेलो तरच त्याला वाटतं की मला काय आवडतं आहे. आता अजून डेंजर म्हणजे तुम्हाला तुमचीच भीती वाटेल जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल. ते सेकंदाला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा कंटिन्युअसली फोटो घेत असतात आणि कंटिन्युअसली फोटो घेतात. ते इन्स्टा घेतं, सगळे घेतात. म्हणजे त्यांना तुम्ही जेव्हा स्क्रोल करता तेव्हा एखाद्या पोस्टवर किती सेकंद थांबला आहे ते पण माहीत असतं, किती सेकंद थांबला आहे. मग त्या आता समजा काय झालं, तर तुम्हाला समजा आता स्त्रियांना समजा काही लिपस्टिक घ्यायचं आहे, तर त्या लिपस्टिकच्या पोस्टवर काही सेकंद थांबले, मग अजून एक पोस्टवर काही सेकंद थांबले, पुढचे 10 दिवस तुम्हाला लिपस्टिकच्या ॲड्स दिसणार, लिपस्टिकच्या ॲड्स दिसणार, परत लिपस्टिकबद्दल जे कोणी रील बनवतं आहे त्याच रील दिसणार तुम्हाला. कारण आणि ते एवढं पहिलं काय होतं, AI नव्हतं, त्याच्यामुळे एखाद दिवस लागायचा, 12 तास तरी लागायचे त्याला कळायला की तुम्हाला काय आवडतं आहे. आता तुम्ही बघितलं ना, तुम्ही 2 ठिकाणी थांबा, चौथी रील तुमची तीच दिसणार तुम्हाला. हे AI मुळे पॉसिबल झालं आहे. एवढं फास्ट तुमचं ॲनालिसिस होतं. आणि हाच डेटा घेऊन म्हणजे आता जर तुम्हाला पॉलिटिक्सबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्या पोस्टवर थांबताय, कुठली पोस्ट पूर्ण वाचून काढताय, मग तुम्ही ह्या पार्टीला बिलॉंग करताय की त्या पार्टीला बिलॉंग करताय, हा सुद्धा त्यांना डेटा मिळतो. आणि तो डेटा तुम्हाला पॉलिटिक्सच्या म्हणजे वोटिंगच्या ह्याच्यामध्ये हा विकला जातो आणि पार्टीज त्यांना एक्सप्लॉईट करतात. मग तुम्हाला असं कधीही वाटू नये की फक्त ह्या मार्केटिंग कंपन्या ह्याचा एक्सप्लॉयटेशन करतात, तर तुमचं ह्या गोष्टीचा पण करतात. तुम्हाला अजून एक नेक्स्ट लेवलची भीतीदायक गोष्ट सांगतो की तुम्हाला सगळ्यांना बायोमेट्रिक्स माहिती आहे, हा शब्द ऐकलाच आहे तुम्ही. बायोमेट्रिक्समध्ये सर्वात महत्त्वाचं काय, फिंगरप्रिंट. आधार कार्ड कसं ऑथेंटिकेट होतं, फिंगरप्रिंट. तर आजच्या आपल्या भाषणानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, फुकट मिळणं म्हणजे आपल्या भारतामध्ये जास्त गुन्हे याच्यासाठीच होतात की आपल्याला सगळं फुकट आवडतं. सगळं फुकट म्हणजे वायफाय कुठे फुकट दिसलं की आपण एकदम उत्तेजित होतो, वा वा वायफाय फुकट आहे, चला त्याच्यावरती बँकिंग ट्रान्झॅक्शन पण करून घ्या. म्हणजे एअरपोर्टवर, रेल्वे स्टेशनवर, जिकडे तिकडे ह्या फुकटगिरीने आपल्याला जास्त आपले पैसे जातात. तिथे आपण किती वाचवले, 100-200 रुपये, आणि आपला चोर किती घेऊन गेला, लाखात. म्हणजे जर म्हणून कधी पण आपल्या फोनचंच इंटरनेट वापरत चला, इकडे तिकडचं फुकटचं वायफाय वापरू नका. हा जो बेसिक तुम्ही सायबर हायजीन पाळलात, रेल्वे स्टेशन, बसमधलं, कुठल्या तरी ऑफिसमध्ये जा, कोणाच्या तरी घरी गेला आहे, त्याचं घर सिक्युअर आहे तुम्हाला कसं माहीत. आता जी मी नेक्स्ट गोष्ट सांगतो आहे, आपला खूप लोकांना ना पाल्मेस्ट्रीमध्ये इंटरेस्ट होतो. नैराश्य आलं की काय करतो माहिती आहे, इंस्टाग्राम, फेसबुक तुम्हाला पाल्मेस्ट्रीचा ॲप दाखवायला लागतो. हे बघा, ते त्याला माहिती आहे तुम्ही नैराश्यामध्ये चालला आहे आणि तुम्ही ॲस्ट्रॉलॉजर शोधताय,
पाल्मेश होत आहे ते कुठल्याही देवाच्या कृपेने आलेलं नाही आहे. खूप जणांना वाटतं अरे देवाला वाटलं की आपण ह्या ॲस्ट्रॉलॉजरकडे भटजीकडे जावं म्हणून ते समोर भटजी दिसायला लागला. नाही, हा गुगल भटजी आहे आपला, जो तुमचं जीवन चालवतो आहे. ओके, किंवा ॲडटेक इंडस्ट्री आहे, जीवन चालवतो आहे. तर तो तुम्हाला देणार. तुम्ही जर त्या पाल्मेस्ट्री ॲपमध्ये जर आपला पान स्कॅन केलात तो फ्री तुम्हाला प्रेडिक्शन देईल. पण तुमची सगळी हाताचे ठसे त्याच्याकडे गेलेत. हाताच्या म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी जर नुसता असा हात दाखवला आणि तुम्ही तुमच्या हाय रेझोल्युशन कॅमेऱ्याने माझा फोटो घेतलात तर माझी खोटी फिंगरप्रिंट बनवता येते. एक बेस्ट उदाहरण देतो तुम्हाला मी. आपल्याकडे मुंबईमध्ये युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे, UDCT. तिथल्या मुलांनी रेझिनने सगळ्या मुलांचं फिंगरप्रिंट बनवून टाकलं होतं आणि एकच मुलगा जायचा आणि आपल्या सगळ्या पोरांचे अटेंडन्स लावून यायचा त्याच्यावरती. आणि मी ही 4 वर्ष जुनी गोष्ट सांगतोय. आता मेरठमध्ये, नोएडामध्ये, तिकडे UPमध्ये असे खूप टोळ्या पकडल्यात जे आधारवरनं फिंगरप्रिंट्स त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट्स होते आणि त्याद्वारे लोन अप्रूव्ह करून घ्यायचे. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम जे आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त फिंगरप्रिंट द्या आणि एक लोन मिळून जातो तुम्हाला. असे भलत्यांच्या लोन घ्यायचे. म्हणजे तुम्हाला माहीतच नाही की तुमच्या नावावरती 5 लाखाचं लोन आहे. असे क्राईमसुद्धा होत आहेत. मग ह्याच्यासाठी काय कराल तर आधार कार्डला UIDAIवर जाऊन आपल्याला लॉक करता येतं. तर आधारचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर जाऊन आपला आधार आणि बायोमेट्रिक्स लॉक करून टाका. त्याच्यामुळे तुमचा फिंगरप्रिंट वापरून, म्हणजे खोटी फिंगरप्रिंट वापरून कोणी तुमच्या नावावरती कर्ज घेणार नाही. ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे तुम्हाला करणं गरजेचं आहे. लोक करत का नाही, म्हणजे मी माझी भरपूर प्रबोधनं करत असतो, आवडीमुळे करत असतो. करत का नाही लोक? कारण सगळ्यांना हे वाटतं की माझ्यावर सायबर क्राईम नाही होणार. ही जी त्यांची भाबड प्रतिक्रिया असते, त्यांना जे वाटत असतं स्वतःबद्दल, माझ्यावर नाही होणार, माझ्या घरातल्या लोकांवर होईल किंवा बाजूवाल्यावर होईल. मी तर एवढं इंटरनेट वापरतच नाही. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की माझ्याकडे एकदा एक केस आली होती. त्याच्यामध्ये ती जी स्त्री होती ती डेली वेज अर्नर होती. डेली वेज अर्नर म्हणजे आपल्या लेबररची बायको होती. ती मुसलमान होती आणि तिच्याकडे मोबाईलसुद्धा नव्हता, इंटरनेट खूप दूरचं. तिच्या जे झोपडीत राहायची त्याच्या बाजूला त्यांनी एक छोटंसं एरिया बनवला, त्याच्यावरून ती अंघोळ करायची. त्या मोहल्ल्यातल्या टपोरी पोरांनी तिचा व्हिडिओ बनवला आणि तो पूर्ण मोहल्ल्यात फिरला 1-1.5 महिना. ती जेव्हा चालत जायची, लोक तिच्याकडे बघून, पोरं तिच्याकडे बघून टिंगलमंगल करायची. हिला कळायचंच नाही अचानक काय बदललं माझ्या मोहल्ल्यातल्या पोरांचं माझ्यावरती. एक दिवस तोच व्हिडिओ तिच्या नवऱ्याला आला, सगळ्याकडे फिरून फिरून, ते त्याच्याच बायकोचा. आणि मग ती पोलिसांकडे गेली आणि ते लिगल एड थ्रू माझ्याकडे आले. मग मी इन्व्हेस्टिगेट केल्यावर कळलं की ते त्यांच्याच मुलांनी हे केलं. आता ह्याचा सार काय? सार हा आहे की ही स्त्री जिच्याकडे मोबाईल फोन पण नव्हता, इंटरनेटचं काय ज्ञानच नव्हतं, अनपढ होती ती, तिच्यावर पण सायबर क्राईम झाला होता. तिची पण इब्रत इंटरनेटवर पसरली आहे. आणि इंटरनेटवर पसरणं म्हणजे माझ्याकडे प्रचंड क्लायंट्स आहेत जे कंटिन्युअसली आमच्याकडे येत असतात की त्यांचे इंटरनेटवर फोटो व्हायरल झालेत, व्हिडिओ व्हायरल झालेत, न्यूजमध्ये आयटम आलेत. कारण आजकाल मीडिया लगेच उचलतं, काहीतरी छापून टाकतं त्यांचा पेपर खपण्यासाठी. मग ते काढा, म्हणजे कंटेंट रिमूव्हलसाठी आमच्याकडे कंटिन्युअसली लोक येत राहतात. म्हणजे मोठी लोक, स्त्रिया, मॉडेल्स. का? कारण हे असले व्हिडिओ, न्यूज कंटिन्युअसली मुलांबद्दल पसरत असते. आता मी तुम्हाला एक सेरिमनी सांगणार आहे जी आपल्याकडे जास्त यंग क्राऊड दिसत नाही, पण तुमची सगळ्यांची मुलं, बहिणी, भाऊ आहेतच, जी नॉर्मली मी कॉलेजेसमध्ये ही सेरिमनी सांगतो. त्या सेरिमनीचं नाव आहे ब्रेकअप सेरिमनी. आता हल्ली काय झालं आहे, मल्टिपल रिलेशन्स एकत्र चालतात ना, पहिलं रिलेशन, दुसरं, तिसरं, असं काही जणांचे पॅरल पण चालतात. ओके, होतं काय की जेव्हा त्या मुलीचं त्या मुलाबरोबर तुटतं, म्हणजे पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, मग आता घरचे लग्न करायला बघत आहेत, तेव्हा तो पहिला उत्पन्न होतो
बोलतो माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि माझे तुझ्याकडे फोटो आहेत, तुझे फोटो आहेत किंवा आपले फोटो आहेत. याला रिव्हेंज पोर्नोग्राफी असं म्हणतात. आणि मग ती स्त्री, ती मुलगी, तिचे घरचे सगळे इश्यू प्रॉब्लेममध्ये येतात. ब्रेकअप सेरेमनी म्हणजे काय की जेव्हा मुली आणि मुलांचा संबंध तुटतो, कुठचाही पहिला, दुसरा, तिसरा, छोटीशी सेरेमनी करायची. सेरेमनी म्हणजे काय की बाबा माझा मोबाईल तुझ्या हातात घे, तुझा मोबाईल माझ्या हातात दे आणि सगळे फोटो, व्हिडिओ, लवीडवी मेसेजेस डिलीट करायचे. नंबर 1. नंबर 2 काय, त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या ड्रॉपबॉक्स, iCloud, गुगल ड्राईव्ह, ईमेल, जिकडे जिकडे त्यांनी फोटो किंवा तिने केले असतील अपलोड, ते सगळे जाऊन डिलीट करायचे. सगळं डिलीट. आणि तुम्हाला वाटलंच की हा मुलगा जरा जास्तच शहाणा आहे किंवा ही मुलगी जरा जास्तच शहाणी आहे, तर दोघांनी एकामेकांच्या फोनला फॅक्टरी रिसेट मारून टाकायचं. ओके, म्हणजे हा अंतिम हे आहे. मारू नका, पण ॲटलिस्ट डिलीट करायचं सगळं, सगळ्याकडनं. क्लाउडवरनं डिलीट करायचं, मोबाईलवरनं डिलीट करायचं, ईमेल्सवरनं फॉरवर्डिंग केलं असेल ते डिलीट करायचं. एक केस सांगतो, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की अजून कुठे डिलीट करायचं ते. आत्ता माझ्याकडे केस आली होती. ती मेडिकल स्टुडंट आहे मुलगी. तिचं 9वीत असताना एका मुलावर प्रेम होतं आणि त्यांनी 9वीमध्ये एक न्यूड व्हिडिओ बनवला होता त्या मुलाबरोबर, बाथरूममध्ये. आता ती 2nd इयर मेडिकलची स्टुडंट आहे. आत्ता 2nd इयरमध्ये असताना तिला कळलं की तिचा आणि त्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. म्हणजे तो वेगवेगळ्या पोर्नोग्राफिक वेबसाईट्सवर गेला आहे. किती 180 पोर्नोग्राफिक वेबसाईटवर गेला होता तो. तर ती ऑब्व्हियसली डिप्रेस झाली. तिचे बाबा आमच्याकडे आले. मग आम्ही FIR दाखल केली आणि आम्ही त्याला विचारलं की तुझ्या बॉयफ्रेंडनी हे टाकलं आहे का. तर ती म्हणाली मी त्याच्याशी बोलत नाही, आमचं ब्रेकअप झालेलं आहे ऑलरेडी, पण त्यांनी टाकलं नसावं, पण तरी पण तुम्ही त्याचा संशयित म्हणून नाव टाका. मग आम्ही टाकलं त्याचं नाव. मग पोलिसांनी शोध चालू केला. त्याला बोलून त्याची स्टेटमेंट घेतली. त्यांनी सांगितलं मी तर नाही केलं म्हणून असं. मग जेव्हा शोध केला तेव्हा आम्हाला IP ॲड्रेस वगैरे शोधवरनं असा माहीत पडलं की दिल्लीवरनं एक मुलगा होता, तो पण टीनेजर होता. त्याला पकडून आणला पोलिसांनी. मग त्याला विचारल्यावर कळलं की तुझ्याकडे हा व्हिडिओ कसा आला. त्यांनी पसरवला होता सगळ्या वेबसाईटवरती. तुझ्याकडे हा व्हिडिओ कसा आला. तर तेव्हा असं कळलं की हा जो हिचा बॉयफ्रेंड होता ते जेव्हा 9वीत होते तेव्हा टीनेजर होते, 18 वर्षाच्या खाली होते, जुवेनाईल होते ते. तेव्हा त्यांनी तो व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या आर्काईव्हमध्ये ठेवला होता. इंस्टाग्रामवरती अपलोड करून आर्काईव्हवर ठेवला होता. आणि नंतर काय झालं, तो 10वीत 11वी 12वीत असताना त्याचा इंस्टाग्रामचा पासवर्ड तो विसरला की हॅक झाला. तर त्यांनी इंस्टाग्रामवरतीच लोकांना विचारलं की बाबा माझा पासवर्ड कोण मिळवून देईल वगैरे वगैरे. तर त्याला कोणीतरी एक मुलाचं नाव सांगितलं की हा करतो म्हणून मुलगा. तर ह्याने आपलं लॉग इन, पासवर्ड वगैरे सगळं त्याला देऊन टाकलं त्या पोराला. त्या पोरानी म्हणजे जो दिल्लीचा पोरगा होता तो जुवेनाईल होता. त्यांनी ह्याच्या म्हणजे इंस्टाग्रामवर गेला, लॉग इन करून, पासवर्ड करून त्याला त्याच्या आर्काईव्हमध्ये हा व्हिडिओ मिळाला. तो व्हिडिओ त्यांनी डाउनलोड केला आणि तो सगळ्याकडे पसरवला. कळलं किती डीप झालं ते. आणि म्हणजे ह्याचं काहीच नव्हतं. आता पुढे पण केसमधला तुम्हाला दुहे सांगतो, अजून मजेदार होत जाते. तो मुलगा तर हे नव्हता, मुलावर केस केली तेव्हा. आता मजा काय, जेव्हा ह्यांनी फोटो शूट केला होता ते सगळे जुवेनाईल होते, 18 वर्षाखाली. आता ते मोठे झालेले होते जेव्हा केस दाखल करायला गेलो तेव्हा. तर मुद्दा हा होता की आता बघा आमच्याकडे पण आम्हाला क्लायंट येतात तेव्हा आम्हाला क्लायंट जे सांगतील ते. त्यांनी मला सांगितलं नाही आम्ही 18 वर्षाचे होतो तेव्हा शूट केला. केस जेव्हा पोलिसांकडे गेली तेव्हा कळलं नाही ते 18 वर्षाचे पूर्ण नव्हते, तेव्हा हा शूट झाला. म्हणजे उलटं होतं, ती मुलगी 18 वर्षाची झाली होती आणि मुलगा 17 वर्षाचाच होता, तो शूट झाली होती. मग जेव्हा केस दाखल केली ती मग जर ह्या मुलावर दाखल केली केस तर पोक्सो लागत होता, जो प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन आहे. आणि पोक्सो खूप डेंजर कायदा आहे, कारण हा आता जरी मोठा झाला असेल, क्राईम कधी झाला होता ते जेव्हा लहान होते. मुलांनी पण क्राईम केला होता का, कारण त्या व्हिडिओ शूट केला होता. तर सेक्शुअल ॲक्ट करताना व्हिडिओ शूट केला मुलांनी 18 वर्षाच्या खाली, तरीसुद्धा पोक्सो ॲक्ट लागू होतो.
मग जर ह्या मुलाचं नाव टाकलं तर पोक्सो लागतंय, म्हणजे बॉयफ्रेंडचं नाव ते येत नव्हतं आणि त्या मुलाला दिल्लीवरनं पकडून आणला, तो जुविनाईलच होता, त्याच्यावर पोक्सो लावलाच. आता हिला तिच्या बॉयफ्रेंडचं नाव टाकायचं नव्हतं पण व्हिडिओचा विटनेस म्हणून टाकायला लागत होतं. असा हा सगळा कॉम्प्लिकेटेड गुन्हा घडला. तिने जेव्हा आम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ कुठे रेकॉर्ड झाला, तिने सांगितलं मुंबईत रेकॉर्ड झाला. नंतर कळलं की ते हॉटेलला गेले होते कुठेतरी बाहेर आणि तिकडे रेकॉर्ड झाला. मग ज्युरिडिक्शनचे प्रॉब्लेम्स मला कळतं की एक पेरेंटला किती जावं लागतं ह्याच्यामध्ये. मग आम्ही हायकोर्टात गेलो की हे व्हिडिओ काढून टाका म्हणून ह्याच्यासाठी रिट पिटिशन दाखल केलं. आता थोडक्यात सांगायचं तर बघा, कोर्टांमध्ये पण एवढं अवेअरनेस नसतं जजेसमध्ये. मी जजेस लोकांना शिकवतो, नॅशनल पोलीस अकॅडमी, महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी, नॅशनल ज्युडिशियल अकॅडमीमध्ये जाऊन, पण खूप मोठा पल्ला आहे आणि त्यांचं वय झालेलं असतं त्याच्यामुळे तितकं जास्त कळत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळ कोर्टात गेल्यावर ते जज अंडरस्टँड करून जस्टिस मिळेल ह्याचीही गॅरंटी नसते. पण त्या टायमाला लकीली आमच्याकडे जस्टिस पटेल होते, तर मी त्यांना फक्त समजून सांगितलं की काय आहे आणि आम्हाला ती काढायची ऑर्डर मिळाली. सगळ्यामधनं काय काढायची, ते व्हिडिओज ब्लॉक करण्याची तिकडनं ऑर्डर मिळाली. आता पुढची केस सांगतो. अशीच एक केस मला आधी पण आली होती. त्यामध्ये त्या मुलीच्याच बॉयफ्रेंडने तिचे फोटो व्हिडिओज सगळे बनवले आणि अराऊंड 300 वेबसाईटवर टाकले होते. मग त्याला आम्ही 1.5 वर्ष आत ठेवला. मग त्याच्यावर केस झाली, तो कन्व्हिक्ट झाला. मग तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यांनी दुसऱ्या नावाने हे व्हिडिओज परत पसरवले. तर हे असे डेंजरस सिक्वेन्स स्त्रियांसोबत मुलांसोबत होत राहतात. त्याच्यामुळे पालक म्हणून सायबर पेरेंटिंग करणं पण तुम्हाला गरजेचं असतं. की मी खूप वेळा बघतो, मला खूप पालक भेटतात, ते खूप गर्विष्ठ असतात. माझा मुलगा माझी मुलगी रोज रात्रभर बसून इंटरनेटवर बसलेली असते. अरे काय करतं ते पण बघा ना. कारण तो तुमच्या घरचा जो राउटर वापरतायत ना, त्या राउटरचं बिल तुमच्या नावावर येतं ना. ते BSNL, MTNL, एअरटेल काय वापरता तुम्ही इकडे, त्याचा जो राउटर असतो तो घरांच्या वडिलांच्या नावावर असतो. आणि पोरं काहीतरी इकडे हॅक कर, तिकडे जा, हे कर, मग पोलीस तुमचा IP ॲड्रेस ट्रेस करतं आणि मग पोलीस पकडायला येतं आणि मग घरी भांडणं होतात की मुलाला अटक करायची की पप्पाला जाऊ दे, कारण पप्पाचा IP ॲड्रेस आहे. ओके, कारण डायरेक्ट IP ॲड्रेस पॉईंट पप्पाकडे होतो आहे. हे अशा घटनासुद्धा व्हायला लागल्यात. त्यामुळे तुमचा दुसरा, आता तुम्ही ट्रेनवाले लोक ट्रेनमध्ये प्रवास करणार आहे, तिकडे ही घटना कशी घडू शकते. तुम्ही हॉटस्पॉट द्यायला, जसा तुमचा डबा खायला देता तसे बेकरार असता. घे गं माझा हॉटस्पॉट घे माझा, देऊ नका. आता बघा, ती तुमची मैत्रीण, तो तुमचा मित्र, तो चांगल्या वृत्तीचा असेल पण त्याचा मोबाईल ऑलरेडी हॅक झालेला असेल आणि तो कोणतरी दहशतवादी ॲक्सेस करत असेल, तर आता काय होतं आहे, तुमचा हॉटस्पॉट वापरला आहे त्याने, तुम्ही अडकाल. तुमचा मोबाईल नंबर, IP ॲड्रेस, MAC ID येणार आहे. त्यामुळे हॉटस्पॉट आपल्या मित्रांमैत्रिणींमध्ये शेअर करण्याची गोष्ट नाही. मोबाईल फोनसुद्धा अनोळखी माणसाबरोबर शेअर करू नका. एक केस सांगतो तुम्हाला मी. त्यामध्ये काय झालं होतं की एक मर्डर झाली होती. त्या मर्डरमध्ये म्हणजे एका मुस्लिम हिंदू माणसाची मर्डर झाली होती आणि एक अतिशय हुशार गँगने ती मर्डर केली होती. आता त्यांना मर्डर झाली होती तिथे त्यांना काय करतात, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करताना काय करणार की मर्डरच्या ठिकाणी जे फोन अवेलेबल होते त्या ठिकाणी जेवढे मोबाईल फोन अवेलेबल होते ते आपल्याला ते टॉवरवरनं कळतं आणि मग त्या फोनवाल्यांच्या मागे लागायचं आणि त्यांना उचलून आणायचं एक एक करून. ह्या 5ही मर्डर लोकांनी काय केलं, आपला फोन घेऊन गेलेच नाही, मर्डरच्या ठिकाणी गेले नाही. तिथे एक मुस्लिम वृद्ध माणूस चालत होता. त्याला चाचा हम लोग के पास फ़ोन ही नहीं है, हमको 2 मिनट फ़ोन करने को दो. त्याचा फोन घेतला आणि तिथून फोन केला.
त्या मर्डरच्या साईटवरनं, म्हणजे मर्डरच्या आसपासून कोणाला फोन केला, ते एका पोलीस स्टेशनला फोन करून काहीतरी गचाळ बडबड केली, ठेवून दिला. आता काय झालं, इन्व्हेस्टिगेशन करताना त्या मर्डरच्या इर्दगिर्द फोन कोणाचे सापडले, त्याच्यामध्ये ह्या मुस्लिम वृद्ध माणसाचा फोन सापडला. झालं काय, हिंदू मुस्लिम वाद झाला. होतं कोण, नॉर्मल मर्डरर. किती ट्रिकीली यूज केलं आहे ते इतकं. आणि ते त्यांनी कुठे केलं असेल माहिती आहे का, ATMच्या कॅमेरासमक्ष त्याचा फोन घेतला, त्याला दाखवायला की हा बाबा वृद्ध माणूस इथनं चालत गेला आहे. मग त्या लोकांनी काय ट्रेस केलं पोलिसांनी, की 2 मिनिटांनी मर्डर झाल्यावर ते ATMच्या कॅमेरासमोर कोण गेला, तो वृद्ध मुस्लिम माणूस गेला, टोपी वगैरे त्याच्या ड्रेसमध्ये घालून. फोन कुठून झाला, तिथनंच झाला. आणि ते असं रंगलं, मीडियाने त्याला उचललं, काही त्याला बेसिस नव्हतं. आणि चोर इतके हुशार झालेले आहेत, आपल्याला वाटतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे तुमची डोक्यात हे आहे की चोर जादा हुशार नसतो, आपल्यावर सायबर क्राईम होणार नाही, ही सावधानता बाळगायची गरज आहे. अजून एक मजेदार घटना सांगतो. ठाण्यातली केस आहे, खोपटच्या एरियामधली आहे. तर तिथे 2 मुली होत्या, बहिणी होत्या, त्या 1-1 वर्षाचा फरक होता त्यांच्यामध्ये. तर दोघीही ना एकदम फेसबुकवर, इन्स्टावर एकदम ॲक्टिव्ह, म्हणजे एवढं ॲक्टिव्ह. आणि दोघांच्यात भांडणं की हिनी जर एक पोस्ट टाकली तर दुसरी पोस्ट टाकायची, इतकी चढाओढ त्यांच्यामध्ये होती. तर ते एकदा गोव्याला जाणार होते, सुट्टी पडली, गोव्याला चालणार होते. तर एकीने सुरू केलं, म्हणजे 5 दिवसाच्या आधीच, वी आर गोईंग टू गोवा ऑन दिस डेट आणि वी आर नाव गोईंग टू शॉप बँड्रा लिंकिंग रोड. मग फोटो हे ते, अशी संकल्पना, ही फोटो टाकते, ती फोटो टाकते, असं करत करत मग कुठला दिवस आला, गोव्याला जायचा दिवस आला. मग दुसरीनी तर काय केलं, ते लाईव्ह लोकेशनच टाकून दिलं फेसबुकवरती की आम्ही आता गोव्याला निघालो आहे, आता इकडे चाललो आहे. आता झालं काय, तर ही जी दुसरी बहीण होती ना, तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये एक चोर होता. तो पण हे सगळं बघत होता की दोन्ही बहिणी टाकतायत, हे टाकतायत. मग त्यांनी लाईव्ह लोकेशन टाकलं. जशी ती त्या लोकांनी इथे वसई, आपला म्हणजे गोव्याला जायला निघाल्यावरती पनवेलच्या जवळ पोचले, ह्या चोर ट्रक घेऊन आला ह्यांच्या घराच्या खाली, घर पूर्ण खाली केलं. बाजूवाले विचारतायत तर त्यांना सांगतात, तिचं नाव काहीतरी नीता होतं, वो नीता और सीता आहे ना, वो मायग्रेट कर रहे गोवा, आप लोगों को सरप्राईज आहे. आणि त्यांचं घर खाली करून घेऊन गेला चोर. कशामुळे, फेसबुकवर उदंडपणे तुम्ही जी काही माहिती शेअर करत असता त्याचा परिणाम. चोर पण फेसबुकवर असतात, अट्टल चोर असतात आणि फेसबुकवर असणार. आणि बघा, तुम्ही बघा, आपल्याकडे आता आपण जे 150 कोटी लोक आहोत, त्याच्यामध्ये 80 कोटी मोबाईल फोन धारक आहेत आणि 80 कोटी डेटा धारक आहेत. समजा मोबाईल फोन तर छोटे मोठे ते नॉन डेटावाले पण असतात, पण 80 कोटी लोक जेव्हा फोन वापरतात आणि सोशल मीडिया शिकणं किंवा व्हिडिओ बनवणं काही खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे. तुम्ही जर फेसबुकवरती जर तो बघितलं तर घरात झोपडीत पण लोक व्हिडिओ बनवायला लागलेत आणि कॉन्टेंट क्रिएटर झोपडीत पण झालेत. आणि खूप वेळा ते झोपडपट्टीतले व्हिडिओ जास्त व्हायरल होतात है ना. ते ॲक्च्युअल स्लम डॉग मिलियनर ते व्हायला लागलेत, कारण त्यांना तिथनं पैसा मिळतो, तर लोक घरी बसूनच हे करायला लागलेत. तर तुमच्या मोबाईलचा वापर, तुमचं डोकं कायम आपल्या एक थ्रेड मोबाईलमुळे होणाऱ्या क्राईम्सवरती असणं खूप गरजेचं आहे, की आपण काय ट्रान्सफर करतो आहे, काय नाही ट्रान्सफर करत आहे. तर आता मी तुम्हाला सोल्युशन सांगतो याचे, की तुम्हाला कसं वाचता येईल याच्यावर. बघा, आजच्या जमान्यात एकच बँक अकाउंट ठेवणं ॲडवायजेबल नाही आहे. जर तुमचे त्याच्यामध्ये जास्त पैसे असतील तर मग 2 बँक अकाउंट ठेवा. एक बँक अकाउंट जिकडे तुम्ही इंटरनेट, डेबिट कार्ड हे काहीच ऑन करू नका, सगळं सरेंडर करा. आणि एक बँक अकाउंट, बघा, तो तुम्ही विदाऊट इंटरनेट जगू शकत नाही. का नाही, म्हणजे इंटरनेट बँकिंग, कारण तुम्हाला बिलं भरायची असतात, फीज भरायची असते, खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात. मग एकामध्ये आपले 10,000 रुपये, 20,000 रुपये ठेवून आपलं रिस्क लिमिट करायचं. म्हणजे जर माझे गेले एवढे हे करून सुद्धा तर 20,000 रुपयेच जातील. दुसरीकडनं इकडे पैसे ट्रान्सफर करायचे.
आणि ते वापरायचे. ओके, त्यामुळे तुमचं रिस्क लिमिट होतं. दुसरी गोष्ट, वायफाय, फुकटचं वायफाय वापरू नका आणि फुकटचं वायफाय वापरून बँकिंग ट्रान्झॅक्शन करू नका. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण बँकेत जातो. आता आपली बेसन कॅथलिक बँकेनेच तुमचा हा स्पॉन्सर केला आहे. त्यामुळे आता बेसन कॅथलिक बँकेमध्ये तुम्ही काय करता, बेसन कॅथलिक बँकवाला तुमच्या विरारच्या स्टेशन रोडच्या मार्केटमध्ये येऊन तुम्हाला ट्रान्झॅक्शन करतो का? म्हणजे तो एक टेबल लावून बसला आहे बँकेचं पोस्टर लावून आणि तो तुम्ही त्याला अकाउंट नंबर सांगताय, तो तुम्हाला पैसे देतो आहे, असं होऊ शकतं का? नाही. का? कारण बँकिंग हे एक प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन आहे. ते एक सिक्युअर माध्यमातून व्हायला पाहिजे. ते तुम्ही रोडवर, एअरपोर्टवर, ट्रेन स्टेशनवर नाही करू शकत. मी उदाहरण का देतो आहे तुम्हाला, जर रोडवर, प्लॅटफॉर्मवर केलं तर ते सिक्युअर असू शकतं का? हो की नाही? नाही. मग इंटरनेट हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, यावर कधीच तुम्ही सिक्युअर नाही राहू शकत. तसं रोडवर चालताना म्हणजे विरारवरनं येताना तुम्ही आपल्या जीवाची सुरक्षता बाळगता, गाडी रिक्षा ठोकेल, स्कूटर ठोकेल, तसंच तुम्हाला इंटरनेटवरती सुरक्षा तुमची स्वतःची बाळगायची आहे. बँकिंगसुद्धा जेव्हा तुम्ही फ्री वायफायवर करता म्हणजे विचार करा की मी बँकिंग विरार रेल्वे स्टेशनवर करतो आहे, जे नाही करायला पाहिजे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला कितीही लवकर पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तुमच्या 4G 5G कनेक्शन जे काय तुमच्या त्याच्यावर करा, घरी येऊन तुमच्या लॅपटॉपवर करा, पण कोणाच्याही फुकट मोबाईलवर, फुकट वायफायवर, हॉटस्पॉटवर ते करू नका. आणि हे सगळ्यांनी पाळा. कसं आहे, सायबर सुरक्षता कधी येते आपल्याकडे, म्हणजे जेव्हा तुमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण सायबर सुरक्षित फॅमिली तयार होते, म्हणजे प्रत्येकजण ही काळजी घेत आहे आणि एक दुसऱ्याला सांभाळत आहे. त्याने काय होतं की एक सायबर सुरक्षा कल्चर निर्माण होतं. सायबर सुरक्षेचं कल्चर जर तुमच्याकडे निर्माण झालं तर तुम्ही सायबर रेझिलियंट होता. बघा, सायबर सुरक्षित कोण नाही आहे जगामध्ये, मी सुद्धा नाही आहे. सायबर रेझिलियन्स म्हणजे काय की जर संकट आलं तर त्याला तोंड देण्याची, त्याच्याशी झगडण्याची आपली बळावलेली ताकद, याला आपण सायबर रेझिलियन्स म्हणतो. ती समाजामध्ये आमच्या तुमच्यामध्ये गरज करणं आपण तो प्रयत्न करतो आहे. तो प्रबोधनाद्वारे, अवेअरनेसद्वारे होऊ शकतो. तो आज आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मोबाईल वापरताना 2-4 गोष्टी अजून तुम्हाला टिप्समध्ये मी सांगेन. आज जाऊन जर तुम्ही इंस्टाग्राम युजर, व्हॉट्सॲप युजर, परत लक्षात घ्या, जर तुमच्याकडे व्हॉट्सॲप सगळे वापरत आहेत, किती जणांनी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन नाही केलं आहे? सगळ्यांनी केलं आहे? ओव्हर कॉन्फिडन्स आहे. हां, नाही केलं ना, फादर नाहीच केलं आहे. हे सोडा, आता खूप जणांना आत्तापर्यंत हे माहीत नव्हतं की व्हॉट्सॲपला पण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असतं का. ह्याचं नुकसान कुठे होतं तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करता, व्हॉट्सॲप फॉर वेब वापरता, म्हणजे एखाद्या लॅपटॉपवर जाऊन व्हॉट्सॲप हे करता, तो तिथेच ठेवून येता. व्हॉट्सॲप फॉर वेब वापरता कुठेतरी कम्प्युटरवर ठेवून येता. मग तिथे जर कोण हॅकर असेल, तो कम्प्युटरवाला हे असेल, तर तो काय करतो, लागलीच तुमचं व्हॉट्सॲप हॅक करून टाकतो. म्हणजे मोबाईल तुमच्या हातात, व्हॉट्सॲप तो चालवतो आहे. का? कारण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला SMS येणार नाही OTPसाठी नवीन ठिकाणी व्हॉट्सॲप चालवताना. तर आजच जाऊन तुमच्या व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जा, प्रायव्हसीमध्ये जा, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा. मग जरी तुमचा मोबाईल हरवला, व्हॉट्सॲप फॉर वेब कुठे ओपन राहिलं आणि जर हॅकर कोशिश करेल, जोपर्यंत तुमचा मोबाईलचा OTP त्याला मिळत नाही तोपर्यंत तुमचं व्हॉट्सॲप हॅक होणार नाही. व्हॉट्सॲप हॅक होऊन काय होतं, तुमचा व्हॉट्सॲप वापरून तुमच्या फॅमिलीला मेसेज करून खंडणी मागितली जाते. तुमचा व्हॉट्सॲप वापरून तुमच्या मित्रांकडे मेसेजेस जातात की मी इकडे अडकलो आहे, मला 10,000 रुपये दे. लोकांनी दिलेत. तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन व्हॉट्सॲपवरती चालू करा. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन इंस्टाग्रामवर पण आहे, ते सुद्धा चालू करा. इंस्टाग्रामवर आहे ते पण लोकांना माहीत नसतं. मग फोन येतात सारखे, माझं इंस्टाग्राम हॅक झालं,
आणि काही लोक तर त्याच्यावर पैसे कमवतात तरी पण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन नाही करत. तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा त्याच्यावर जाऊन. परत तेच सेटिंग्स प्रायव्हसीमध्ये जाऊन 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करायचं. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा OTP बेस्ड सिक्युरिटी तुम्हाला बेसिक सिक्युरिटी देतं. आता हे तर कराच. अजून मी तुम्हाला एक टिप देतो आज, टेक अवे फ्रॉम टुडे, की गुगल अलर्ट नावाची एक फ्री सुविधा आहे. परत सांगतो, गुगल अलर्ट, ALERT, अलर्ट. तुम्ही गुगलवर जाऊन गुगल अलर्ट टाईप करा. गुगल अलर्ट चालू केलात ना की तो तुम्हाला विचारतो कुठल्या नावावरती अलर्ट लावायचा आहे. मग तुम्ही तुमचं नाव त्यावर टाईप करा. आता मी काय केलं, प्रशांत माळी, ADV प्रशांत माळी, ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी, कारण एवढे हे लागतात, आणि डॉक्टर प्रशांत माळी अशी 5 नावं त्याला देऊन ठेवली की बाबा इंटरनेटवर कुठेही हे नाव वापरलं गेलं तर गुगल मला जीमेलवर एक मेल पाठवतो. आता मी जे बोलतो ते खूप ठिकाणी छापलं जातं, खूप ठिकाणी छापलं जातं, परत छापतात ते, म्हणजे मीडिया हाऊसेस छापतात, TV वाले छापतात, न्यूजपेपरवाले छापतात. आजसुद्धा टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझं नाव आहे. काही दुसरे न्यूजपेपर असतात ना, एकदा टाइम्स ऑफ इंडियाने छापलं की दुसरे जे खालचे Tier 2, Tier 3, Tier 4 वाले न्यूजपेपर असतात ते परत तो कोड उचलतात आणि मी त्यांना दिलं आहे म्हणून छापतात. आता कधी कधी काय होतं, चुकीचं काहीतरी छापलं तर मला त्रास होऊ शकतो, कोणतरी केस फाईल करेल, असं का बोललात तसं का बोललात, म्हणून मी अलर्ट लावून ठेवलं आहे. ते मला कधीच सांगत नाही की तुमचं नाव छापलं आहे. मला गुगलकडनं अलर्ट येतो, प्रशांत माळी नेम फाउंड ऑन दिस लिंक. मग मी तो लिंक उघडून बघतो काय बाबा लिहिलं आहे त्याने. ओके, तर खूप वेळा असं पण होतं, टाइम्स ऑफ इंडियाबरोबर पण असं झालं आहे. मी 3 महिन्यापूर्वी दिलेला कोट तेव्हा तर वापरला आहे, त्याच्यातला अर्धा कोट दुसऱ्या 3 महिन्याने वापरतात माझ्या नावाखाली. मला तेव्हा कळतं आणि नंतर फोन करून सांगतात सर तो वापरून टाकला मी कोट, आणि मला तिथे कळलं की अरे नाव आलं आहे. तर तसं तुम्हाला मी सांगतो आहे, तर तुम्हीसुद्धा आपलं अलर्ट लावू, फुकट फ्री सुविधा आहे. आपल्याला फ्री का माल सगळं आवडतं, त्याच्यामुळे गुगल अलर्ट फ्री सुविधा आहे. त्या अलर्ट लावायचा. कोणी जरी काही न्यूजपेपरमध्ये इकडे तिकडे फेसबुक सोशल मीडियावर कोण काय बोलत असेल तर तुम्हाला त्याचा अलर्ट येतो आणि तुम्ही अलर्ट राहता. पूर्ण बदनामी होऊन जाण्यापेक्षा सुरू झालेले बदनामी आपल्याला पटकन काढता येते, त्यामुळे ते अलर्ट राहा. अजून 2 प्रकारचे फ्रॉड जे मी आता जनतेमध्ये होत आहेत त्याचा संदर्भ घेणार आहे. एक म्हणजे स्टॉक मार्केट ॲप फ्रॉड. कोणी आहे का स्टॉक मार्केट ॲप फ्रॉडमध्ये पैसे कमावलेले? हात वरती करणार नाही ते, म्हणून मी विचारून बघितलं की हा एक आपला दुसरा प्रॉब्लेम आहे की माझ्यावर सायबर क्राईम झाला आहे तर मी थोडंसं वर करून 4 जणांना सांगून 4 जणांचे पैसे वाचवू, ती आपली सामाजिक भीती आपल्याला करू देत नाही. ओके, म्हणूनसुद्धा सायबर क्राईम वाढत जातो. कारण खूप वेळा कधी माहीत पडतं माहिती आहे का, आता जर तुमचे पैसे गेले आणि त्यातला एखाद्याने जाऊन कोणाला तरी समाजात सांगितलं तर 4 जण उभे राहतात, अरे आमचे पण गेले. मग तू आधी का नाही सांगितलं आम्हाला? नाही, मला भीती वाटली, माझ्या बायकोलाच माहीत नव्हतं. बायको बोले माझ्या नवऱ्यालाच माहीत नव्हतं मी पैसे इन्व्हेस्ट केलेत ते. ओके, म्हणजे माझ्याकडे केसेस आहेत 3 कोटी, 5 कोटी, 7 कोटी, 26 कोटी आणि 52 कोटी एवढे पैसे लोकांनी एक माणसाने एवढे घालवलेत. मी जे नंबर आकडे सांगितले ते. स्टॉक मार्केट ॲप फ्रॉड म्हणजे काय, तुम्ही याला बळी पडू नका. ॲटलिस्ट जे आज मला ऐकतात जे बळी पडले नाहीत ते पडू नका, त्याबद्दल मी तुम्हाला आज अवेअरनेस देतो आहे. होतं काय, तुम्हाला अचानक एक SMS येतो की ही स्क्रिप्ट म्हणजे हा स्टॉक आम्ही सांगितल्यामुळे 300% वाढला, 20 रुपये होता 60 रुपये झाला, असं काहीतरी ते तुम्हाला येतं त्याच्यावरती. अजून जाणून घेण्यासाठी हे काय फिशिंग मेल, ह्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. मग तुम्ही क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन झालात. मी एक उदाहरण दिलं, असा ईमेल येऊ शकतो, व्हॉट्सॲप मेसेज येऊ शकतो. त्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये तुम्ही बघता तिकडे धमालच चालली आहे. तिथे 40-50 लोक आहेत, एकमेकांना बोलतात अरे आज मी 2 लाख कमवले, काल मी 50 लाख कमवले, एवढं लवकर एवढे पैसे रिटर्न मिळाले, बँकेत मिळत नाही एवढे पैसे, आय एम सो हॅपी की मला एवढे पैसे मिळाले. मग तुम्ही बघून तुम्हाला तिथे फोमो होतो. फोमो
म्हाताऱ्या माणसांना सुद्धा माहिती आहे ना, ओल्ड पीपल दे नो फोमो इज फिअर ऑफ मिसिंग आउट. लिंगो आहे आजचे नवीन जमान्याचा तो, फिअर ऑफ मिसिंग आउट. मग तो फोमो झाला की आपल्याला वाटतं आपण पण ह्याच्यात पैसे गुंतवले पाहिजेत. मग आपण काय करतो, आपण एक मेसेज टाकतो अलगद, हाऊ कॅन आय इन्व्हेस्ट, आय हॅव ओनली 10,000 रुपीज. म्हणजे ही आपली हुशारी आहे, सावधानता, कमी पैसे टाकू. मग तो लगेच एक पिल्लू सोडतो, असं पिल्लू की जे तुमची इज्जत खाली धडमकन टाकून देते. काय की आणि लाखच्या खाली आम्ही बघत पण नाही. मग त्याने तुम्ही काय होतं, तुमची तो असं फिअर सायकोसिस आणि इज्जत इब्रत, लाख तर माझ्याकडे पण, माझ्याकडे तर 5 लाख आहेत आणि हा मला असं सांगतोय काय, चला मी पण टाकून देतो लाख टाकले की मग तिथे लोक, तो लगेच दुसरी स्कीम येतो. आणि काय करणार, तुम्हाला खरं काय वाटतं, मग तो तुम्हाला एक ॲप देतो. ॲप म्हणजे काय, एक फाईल असते, ती डाउनलोड करायची मोबाईलवर, त्याच्यावर ते खरोखर दिसतं, ब्लॅकस्टोन, अरिहंत कॅपिटल, मोतीलाल ओसवाल यांचे खोटे बनवलेले ॲप. त्या ॲपवर लगेच तुमचे पैसे दिसतात आणि दुसऱ्याच दिवशी ते 10% वर गेलेले दिसतात. म्हणजे पैसेवर नाही गेलेत, फक्त ग्राफवर गेला आहे असा, आणि पैसे दिसतात. 1 लाख टाकलेत बघा, 1,15,000 झाले. ओके, समोर 15,000 दिसायला लागतात तुम्हाला. मग तुम्हाला रात्री झोप येत नाही, मला अजून बाकीचे 4 लाख कशाला ठेवलेत मी, ते पण टाकतो. मग विचार करता, अरे 15 × 4 किती होतील, 60,000. म्हणजे आज जर मी पूर्ण 5 टाकले असते तर 60 झाले असते. तर तुम्ही 60,000च्या स्वप्नात जाता. असं करत करत तुम्ही तो फक्त त्या ॲपवर पैसे वाढतायत आणि तुमचे पैसे तो घेऊन गेला आहे. मी माझ्या भावाने सुद्धा याच्यात पैसे घालवलेत, त्याचे 37 lakhs गेलेत. आता त्याचा वेडेपणा तर मी अजून सांगतो तुम्हाला. त्यांनी जेव्हा पैसे त्याचे वाढायला दिसायला लागले तेव्हा त्यांनी त्या ग्रुपमध्येच विचारलं, मला लोन मिळेल का अजून गुंतवण्यासाठी, आणि त्यांनी लोनसुद्धा घेतलं आणि पैसे टाकले आणि पैसे गेले त्याच्यावर. ओके, म्हणजे हे तर माझे घरचीच आहे. गेल्यानंतर मला सांगितलं, तुम्ही म्हणाला घरी घरचा आहे, घरच्यांना कोण विचारत नाही ना. पैसे गेलेवर दादा आला, तोपर्यंत कोणी विचारलं ना, तो पैसे टाकू का, कारण ते वर दिसत असतं ना, अरे मी श्रीमंत होतोय, दादाला वाईट वाटेल असं. ओके, सो हा ॲपच्या भानगडीत पडू नका आणि मग गप बसू नका की अजून, म्हणजे आज घडीला पण माझ्या आईला त्यांनी सांगितलं नाही आहे. सगळ्यांच्या घरी आहे तेच माझ्या घरी आहे. ओके, मग खूप लोक माझ्याकडे येतात चेन्नईवरनं, बँगलोरवरनं, 1-2 कोटी रुपये घालवलेले असतात. सकाळची फ्लाईट पकडून येतात, संध्याकाळी जायचं असतं त्यांना. माझं काम एवढंच असतं, सगळं दुःख ऐकून घ्यायचं त्यांचं. मला फीज मिळालेली असते माझी कन्सल्टेशनची, मी सगळं दुःख त्यांचं ऐकून घेतो. शेवटी सांगतात, सर आय हॅव नॉट टोल्ड माय वाईफ अँड माय चिल्ड्रन ऑल्सो डोंट नो, सो प्लीज डोंट टेल एनीबडी. मला माहीत असतं, मला फीस फक्त त्याचीच मिळाली आहे, कोणाला सांगू नका. ओके, तर का, कारण कसं आहे माहिती का, मला आता स्पष्टपणे माहीत झालं आहे की एवढे पैसे गेले की लोकांना एक ट्रॉमा होतो. आता जर तुम्ही बघाल तर मी कंटिन्युअसली मीडियावर बोलतो आहे की सायबर क्राईम ट्रॉमा सेंटर हे सरकारने बनवणं गरजेचं झालेलं आहे. पैसे गेलेल्यांचं खूप जणांना दुःख होत नाही, पण त्याच्याने होणारा जो ट्रॉमा असतो त्याच्यामुळे ते त्यांना वेगळे आजार होतात, पूर्ण फॅमिली ह्याच्यात जाते. परवाकडे माझ्याकडे नवी मुंबईवरनं एक कलेक्टर आला होता, त्याचे ह्या स्टॉक मार्केट फ्रॉड ॲपमध्ये 70 लाख रुपये गेले. कोणाचे? एक्स कलेक्टरचे. त्याचा वेगळाच ट्रॉमा होता की दुखते पण सांगता येत नाही, बरोबर ना. 70 लाख रुपये सांगू कसे, आले कुठून? तो वेगळाच ट्रॉमा. ओके, कारण प्रत्येक वेळ पैसा तुम्हाला काय सरळ मार्गात ना आलाय असं नाही, आणि गुंतवलाय तो, मग गेला की प्रॉब्लेम ना. जसं परवा आमचं जज बरोबर झालं आहे, दिल्ली हायकोर्टच्या जज बरोबर 10 कोटी रुपये आग लागलीमुळे मिळालेत. आता प्रॉब्लेम काय, अख्ख्या ज्युडिशरीला सांगायचं कसं 10 कोटी आले कुठून, बरोबर. हा पण एक ट्रॉमा असतो आपल्याकडे. नुसताच माझ्यावर गुन्हा घडला आहे हा ट्रॉमा नाही, तर
तर माझ्याकडे पैसे आले कुठून, इथून समाज विचारायला लागतो. की तुम्ही जर मार्केटमध्ये जाऊन सांगितलं की नॉर्मल साधे कपडे घालून फिरता तुम्ही समाजामध्ये, आणि सडनली जाऊन सांगितलं अरे माझे 2 कोटी, अरे तुझ्याकडे 2 कोटी कुठून आले, तू तर 30 स्कूटर घेऊन फिरतो. ओके, तर ही गत आहे आपल्याकडे. आणि ह्या एक्झॅक्टली समाजाच्या ह्या विकनेसवर हा प्रहार चालला आहे. आपल्याकडे पैसे आहेत ते आपण खर्च करत नाही, कारण आपली संकुचित संस्कृती असते. आताचं जनरेशन खैर करतं आहे, पण आधीच तर करत नाही आहे, म्हणून ते जास्त बळी पडत आहेत. की सिनियर सिटीजन माझ्याकडे एवढे क्लायंट झालेले आहेत आणि हुशार IIT इंजिनियर, एक IIT इंजिनियरांचा आमचा, ते अमेरिकेवरनं भारतात आले. कशाला? इन्कम टॅक्स भरण्यासाठी. बंगल्यावर एकटेच होते. त्यांचा मुला, त्याचा IT स्टार्टअप आहे कॅलिफोर्नियाला. ते आले आणि त्यांना दुसऱ्याच दिवशी व्हिडिओ कॉल आला. डिजिटल अरेस्ट कॅम्प सांगतोय तुम्हाला मी. आणि व्हिडिओ कॉल आला आणि तो समोर पोलिसांचा ड्रेस घालून बसला होता. आणि तो सुरूच त्यांनी केलं की आम्ही EDच्या पोलीस विंगमधनं बोलतो आहे, तुमची एवढा सगळा तुमच्यावरती नोटीस आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर बोलत राहा, मी तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलं आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे तुमचा जेवढे बकाया आहे, तुमचा पैसे द्यायचे बाकी आहेत ते तुम्ही देणार नाही, आणि जर तुम्ही हा फोन कट केलात तर तुम्हाला लगेच CBI येते अरेस्ट करायला. आता सिनियर सिटीजन, हुशार, समोरून व्हिडिओ कॉल आला आहे, पोलिसांचा ड्रेस आहे आणि त्यांची ॲक्टिंग पण भारी आहे. ते सगळे फिल्म स्टारपेक्षा भारी ॲक्टर असतात. त्यांच्या मागे ते असं ओरडत असतात, काय रे ह्याला त्या 4 नंबर केबिनमध्ये टाक, अरे ह्याला त्याला 3rd डिग्री लाव रे. आणि असे बॅकग्राऊंडमध्ये माणसाने आवाज ऐकले की 3rd डिग्री लाव रे, ह्याच्याकडे ते पाठव रे, तो भांबावून जातो ना. हे आमचे साहेब पण भांबावून गेले. त्यांना सगळं दिसायला लागलं, अरे अमेरिकेत होतो तो, मी भारतात येऊन जेलमध्ये, काय होईल माझं. आणि ते त्याच्यात पडत गेले. त्याच्या पुढचं सांगतो, ही नाशिकची घटना आहे. ते मग तो फोन चालू ठेवून बँकेत गेले आणि त्यांनी FD तोडायला सांगितल्या सगळ्या. आता तिकडे मजा होते, एवढ्या अवेअरनेस चालू आहे ना. तर नाशिक पोलिसांनी सगळ्या बँक मॅनेजरला सांगितलं होतं, जर कोणी सिनियर सिटीजन तुमच्याकडे FD तोडायला येत असेल तर तोडून देऊ नका, आम्हाला कळवा, कारण डिजिटल अरेस्ट वाढला आहे एवढा. त्या मॅनेजरनी त्याला सांगितलं, साहेब तुम्ही नका तोडू, पोलिसांनी आम्हाला सांगितलं द्यायचं नाही म्हणून. म्हणून तुला काय करायचं आहे, मी IIT आहे, मी अमेरिकन सिटीजन आहे, माझे पैसे आहेत, मी तोडणार. तोडले, 3.5 कोटी रुपये दिले त्यांनी हे करून, असे डिजिटली अरेस्टेड राहून. आता पुढचं बघा, मला फोन आला त्यांच्या मुलाचा US वरनं. मी त्याला विचारलं काय करतो, बोलतो सर माझा स्टार्टअप आहे इकडे. आणि बोलतो मला कळतच नाही, माझ्या बाबांकडे बघून तर आम्ही मोठे झालो, ही इज अन IITian. आणि असं कसं झालं असेल. मग मी त्याला सगळं ट्रॉमा वगैरे ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी, मी सायकोलॉजिस्ट नाही आहे पण मला तो बघून मला हे सगळं करावं लागतं सारखं. मला आता सायकोलॉजीच्या कॉन्फरन्सला पण बोलवतात. मी सायन हॉस्पिटलच्या 400 डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये मला बोलवलं होतं. कसला कॉन्फरन्स? सायकोलॉजीचा. मी एकटा वकील, सगळे डॉक्टर, आणि मी बोलतो आहे कशावर? सायबर सायकोलॉजीवर. कारण मी सगळ्या व्याख्यानातनं माझं सांगणं असतं की हा जो क्राईम आहे ना, सायबर क्राईम, हा सोशल इंजिनिअरिंग क्राईम झालेला आहे. सायबर फक्त वाहन आहे त्याचं. बघा, मी फोन केला, फोनने मॅनिप्युलेट केलं, व्हिडिओ दाखवला, व्हिडिओनी मॅनिप्युलेट केलं, सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन आहे. मी पोलिसांचा ड्रेस घालून बसलो, व्हिडिओ पोलीस ड्रेसनी मॅनिप्युलेट केलं मी तुम्हाला. मग असं असताना आणि क्राईम झाला, ट्रॉमा, सायबर क्राईमचा ट्रॉमा, लोक पॉयझन घेतात, मरतात, डिप्रेशनला जातात. आता सायबर सायकोलॉजी नावाचा एक टॉपिक सायकोलॉजीमध्ये जे शिकतात ना, सायकोलॉजी, मेडिकल सायकोलॉजी, त्याच्यामध्ये किंवा सायकॅट्रिस्ट जे त्याच्यात ॲड केलं आहे इंडियन मेडिकल सायन्सने. इतक्या डीप लेवलला झालं आहे. सायबर सायकोलॉजी रिकव्हरी म्हणजे रिकव्हरी सेंटर्स बनत चालले आहेत सगळ्याकडे. इतका परेशान लोकांना होतं आहे. ओके, तर हा झाला डिजिटल अरेस्ट. ह्याच्यात काय सर्वात तुम्ही कसं वाचाल ह्याच्यातनं? व्हिडिओ कॉल अनोळखी माणसाकडनं घ्यायचं नाही, फोन अनोळखी माणसाकडनं घ्यायचं नाही, डिजिटल अरेस्ट नावाचा कुठचा प्रकारच नसतो.
आत्ता माझ्याकडे क्लायंट आली होती, ती वाचली कशी माहिती आहे का, ती ऑलमोस्ट ग्रीपमध्ये गेली होती त्याच्या. ते आज स्टोरी आज आपल्याकडे कव्हर झाली आहे टाइम्स ऑफ इंडिया पान नंबर 2 जर तुम्ही बघितलं स्टोरी कव्हर आहे. ती वाचली कशी, ती ऑलमोस्ट म्हणजे तिला एवढं मॅनिप्युलेट करून ती हिप्नोटाईज झाली होती लिटरली, आणि ती पैसे देणारच होती, पण तिचं वायफाय बंद झालं. आणि कधी कधी ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतं ना भारतामध्ये, आपली जुनी बैलगाडी टेक्नॉलॉजी खूप खूप चांगलं असतं. नेटच गेलं, लाईटच गेली, तिचे वाचले पैसे. ओके, तर असं सुद्धा होऊ शकतं. तर डिजिटल अरेस्टमध्ये जर अशी काय घटना तुमच्यावर म्हणजे कोणी ईडी, पहिले तर गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे डिजिटली अरेस्ट करण्याचा प्रोव्हिजनच नाही आहे. आपल्याकडे पोलीस प्रॉपर अरेस्ट करतात, आणि त्यामुळे डिजिटल अरेस्टच्या भानगडीत पडू नका. दुसरं, तुम्हाला अशा खूप साऱ्या मस्त नोटीस येईल तुम्हाला ईमेलमध्ये, त्याच्यावर खूप सारे थप्पे मारलेले असतील, असे स्टॅम्प, लाल सील, हा स्टॅम्प, तो स्टॅम्प, ह्या कमिशनरने लिहिलं आहे. हे जे जास्त पोलीस पहिले आळशी असतात, त्यांच्या लेटरवरती कधीतरी थप्पा असतो आणि फक्त सही करतात ते. पोलिसांचं ॲक्च्युअल पत्रक बघितला तर एखादा स्टॅम्प असला तर, आणि त्याच्यात 10 स्टॅम्प म्हणजे ते 100% खोटं. ओके, तर हे लक्षात ठेवा. दुसरं, पोलीस कधी पण एवढे इन्सिस्टंट नसतात, मेलवर मेल पाठवणार असं नाही करत ते. तुम्ही जर एकदम अट्टल गुन्हेगार असतील, 2दा तुम्हाला पाठवतील, 3ऱ्यांदा घरी येतील उचलायला. ते मेलवरती तुम्हाला पेस्टर करत बसत नाही. पोलिसांची पद्धत एक, डिपार्टमेंट्सच्या पद्धती आहेत, अशी पद्धतच नसते. आणि पैसे FD तोडून कधीच कोणाला देऊ नका. हो, तर हे झालं डिजिटल अरेस्ट. दुसरा जो क्राईम सिनियर सिटिझन्सवरती आणि लहान मुलांवर होतो आहे तो आहे सेक्स्टॉर्शन. सेक्स्टॉर्शन म्हणजे काय की तुम्हाला एक नग्न व्हिडिओ पाठवला जातो, कोणतरी व्हिडिओ कॉल करतं किंवा तुमच्याशी मैत्री करतं फेसबुकवर, इन्स्टावर, इकडे तिकडे, व्हॉट्सॲपवर, आणि तुम्हाला एक नग्न व्हिडिओ. आता तुम्हाला एक केस सांगतो. माझ्याकडे एक आजोबा आले होते, ते जनरल मॅनेजर SBI रिटायर्ड. म्हणजे जनरल मॅनेजर SBI रिटायर्ड म्हणजे आपण बेसिक बुद्धी, सुशिक्षित. त्यांना कुठल्या तरी एका सुंदर दिसणाऱ्या मुलीनी, फॉरेनर मुलीनी फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली. बघा, गडबड इकडनंच चालू होते. सगळ्यांनी पहिलं हे तर ठरवायचं असतं की अशी कुठली सुंदर मुलगी तुम्हाला रिक्वेस्ट का पाठवेल, म्हणजे का. हा जर का तुमच्याकडे हत्यार बनला ना तुमचं, तर तुम्ही वाचाल की मग काय करायचं. जरी तुम्हाला वाटलं चलो ठीक आहे बाबा, मी माझ्या वयात सुद्धा तरणा ताठा आहे, मला मुली पाठवतात, ठीक आहे, रस्त्यानं चालताना मुली बघतात, पाठवलं, ठीक आहे. मग जाऊन त्यांचे फ्रेंड लिस्ट बघा. ती गोरी आणि तिचे सगळे फ्रेंड इंडियन, म्हणजे आपले भारतीय. हे कसं येऊ शकतं का. ती फॉरेनर आणि तिचे मित्र फक्त ते कोण आहेत, दुसरे बकरे. हां, तुम्ही 2 कामं करायची अशा वेळेला. बघा, परत सांगतोय, खूप महत्त्वाचा सामाजिक संदेश आहे आणि पुण्याचं काम सांगतोय. 2 कामं करायची. पहिलं तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट तर करायची नाही, प्लस हे जे 4-5 मित्र आहेत ना, जे सुख स्वप्नात झोपलेले आहेत, साखर झोपेत, ही माझी एक गोरी मैत्रीण आहे, त्यांना सगळ्यांना मेसेज पाठवायचा की ही खोटारडी आहे, फेक प्रोफाईल आहे. हे झालं पहिलं सामाजिक काम. दुसरं सामाजिक काम काय की ती प्रोफाईल ब्लॉक करायची आणि रिपोर्ट करायची. रिपोर्ट काय करायची की दिस इज अ फेक प्रोफाईल एमिंग टू क्रिएट फ्रॉड, आणि काय लिहायचं असेल तर लिहून टाकायचं. 2 जणांनी रिपोर्ट केलेच नाही की फेसबुक ती प्रोफाईल ब्लॉक करून टाकतं. आणि फेसबुककडे स्वतःचा अल्गोरिदम असतो, त्याला कळतं की ह्याला ब्लॉक करायचं आहे म्हणून. त्याला फेसबुकला कळून जातं की एकाने जरी रिपोर्ट केला तरी ते ब्लॉक करून टाकतात ते खूप वेळा. मी खूप जणांना खूप साऱ्या माझ्या प्रबोधनांमध्ये असे रिपोर्टर तयार केलेत जे मला मेसेज करतात, सर आज मी 6 प्रोफाईल ब्लॉक केले. आनंद आहे.
करत जा. अजून हे जे मी तर सिनियर सिटीजन मंडळी जे बसलेले असतात ना पेपर वाचत, त्यांना पण ही कामं देऊन येतो. हे असे फेक प्रोफाईल घ्या, ब्लॉक करा. बघा काय तुम्हाला त्यांनी नाही गंडोळं, कुठला तरी तुमचा समवयीन किंवा अल्पवयीन कोणाला तरी गोंडावणारच आहे तो. आणि त्याचे एक प्रोफाईल नाही, तसे 10-15 प्रोफाईल असतील. ओके, तर हे एक सामाजिक काम आहे, पुण्य मिळण्याचं काम आहे की कोणाला तरी आपण लूटण्यापासून वाचवलेलं आहे. ओके, तर हे करा. कारण सायबर क्राईमवरती लढायचं असेल तर ह्याच्या छोट्या छोट्या सामाजिक ह्यानेच आपल्याला लढता येतं. दुसरी गोष्ट सांगतो. एक केस, एक बाबा आले होते माझ्याकडे. त्यांच्यावरती काय झालं होतं सांगतो. त्यांना आपल्या मुलीवर शक होता की ही कॉलेजला जात नाही, ही कुठेतरी बाहेर जाते, फिरते, हिचे मित्र कोण, टिपिकल आपल्या मम्मी पप्पांना जसं शक होतं तसा. तर बाबांनी काय केलं, तिच्या जेवढ्या मैत्रिणी होत्या ना फेसबुकवरती, इन्स्टावरती, त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला सुरुवात केली. त्या मैत्रिणी वहिनीला सांगायचे तुझे बाबा आम्हाला काय फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत. मग त्यातल्या काही जणींनी ॲक्सेप्ट केल्या की बाबा आहेत तिचे. मग ह्यांना दिवसभर काम हे असायचं की पहिले हिचं प्रोफाईल जाऊन चेक करायची, कुठे गेली, काय काय टाकते. मग आता फक्त हिच्या प्रोफाईलमधनं काही मिळत नाही ना, आता तरी डिटेक्टिव्ह बनले, ते ह्या बाकीच्या मैत्रिणीच्या प्रोफाईलवर जाऊन चेक करायचे. ती कुठे गेली, तिने कुठचं लोकेशन टाकलं आहे, मग ही त्या लोकेशनला आहे काय, हिने कुठच्या ड्रेसला ड्रेस आणायला गेली, मग हिने तो ड्रेस घेतला. असे करत करत ते स्टॉकर बनले, स्टॉकर. तर असं काहीतरी पण करू नका. आणि मग तिच्याच एका मैत्रिणीने त्या बाबांवर केस केली. त्याच्यावर 354 कारण त्या मैत्रिणीला मध्ये मेसेज पाठवायचे मध्येच काहीतरी विचारायला, आणि त्यांच्यावर 354 IPCच्या खाली केस दाखल झाली, सायबर स्टॉकिंग. तर कोणालाही कंटिन्युअसली रिक्वेस्ट पाठवणं, फेसबुकवर नाही, इंस्टाग्रामवरती नाही म्हटलं तरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, उगीच तिच्या मेसेजवरती लाईक करणं, कमेंट करत बसणं, ह्याला सायबर स्टॉकिंग असं म्हणतात. वेगळी प्रेमळ नावं त्याची ट्रोलिंग, बुलिंग अशी पण आहेत. पण कायद्याच्या ह्याच्यात आलेलं नाव आहे सायबर स्टॉकिंग. 354 आधीचा IPCचा गुन्हा, आता BNS खाली लागेल. पनिशमेंट इज अप टू 3 years अँड कॉग्निझेबल ऑफेन्स. तर हे आपली मुलं करत असतील तरी पण त्यांना टाळायचा प्रयत्न करा की मुलांना सुद्धा असे फालतू कमेंट द्यायला. आणि मुलं आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की एक केस आली होती, ते इन्स्पेक्टर होते स्वतः, सिनियर इन्स्पेक्टर एका पोलीस स्टेशनला. त्यांचा मुलगा US लँड झाला, नेवाक एअरपोर्टला. पेस युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं ॲडमिशन होतं. तो नेवाकला तो MS करत होता. 3 महिने राहिले होते. मग तो भारतातनं तिकडे गेला. तो तिथे लँड झाला. तिथे एक ती लेडी त्यांची ऑफिसर होती ह्याच्यावरती एअरपोर्टवरती. तिने त्याचा मोबाईल मागितला आणि चेक करायला लागली काय त्याच्यावर, कारण त्यांना न्यूज आली होती. बघितलं तर त्याच्यावरती चाइल्ड पोर्नोग्राफी सापडली. तिने त्याला विचारलं की तुला चाइल्ड पोर्नोग्राफी खाली मी अटक करू की तुला डिपोर्ट करू. त्याला 6 तास एअरपोर्टवर बसवलं. 7व्या तासाला दुसऱ्या फ्लाईटने भारतात पाठवून दिलं. आता ह्याचा किस्सा कसा झाला ते पण तुम्हाला सांगतो. ह्याचा एक मित्र होता, म्हणजे हा जो मुलगा आहे त्याचा एक मित्र होता. तो त्या पेस युनिव्हर्सिटीतच शिकायला होता. आणि त्या मुलांचा एक WhatsApp ग्रुप होता. हा जो ह्याचा मित्र जो 2 दिवस आधी त्या युनिव्हर्सिटीत ऑलरेडी पोचला होता, त्यांनी त्या ग्रुपवरती एक पॉर्न क्लिप पाठवली होती. कुठल्या मुलांच्या ग्रुपवरती पॉर्न क्लिप पाठवली होती. आता प्रॉब्लेम काय होता, हा जो मुलगा होता ह्याने ऑटो डाउनलोड चालू ठेवलं होतं. म्हणजे ग्रुपवर मेसेज येतात ना, व्हिडिओ ऑटो डाउनलोड माहिती आहे ना तुम्हाला, मीडिया डाउनलोड ऑटो होतो. आणि हा 7-8 तासाच्या विमानप्रवासात होता. यांनी तो ग्रुप चेक केला नव्हता. हा विमानातनं बाहेर निघाला, थोडासा चालला, तोपर्यंत मोबाईल चालू केला, वायफाय चालू झालं एअरपोर्टचं.
तो व्हिडिओ डाउनलोड झाला आणि तो याच्या गॅलरीत गेला. आणि ती जी एअरपोर्टवर जी स्त्री होती तिला हा समजून सांगतो, तरी ते का IT प्रोफेशन नव्हती. तिने बघितलं ह्याच्यावरती डाउनलोड. तो सांगायचा प्रयत्न करतोय, सर तुम्ही बघा, ते मी बघितला पण नाही आहे, व्हॉट्सॲपचा तो मेसेज चेक करा, त्याच्यावर डबल टिक नाही आहे वगैरे वगैरे, मी बघितला नाही आहे त्यामुळे मी गुन्हेगार नाही आहे. डिपोर्ट. केस कशाला सांगतोय? टेक अवे. आपल्याला शिकायचं काय? तुमची मुलं बाळं, तुम्ही स्वतः जेव्हा परदेशी दौरे करत असता तेव्हा मोबाईलमधनं सगळं काढून टाका. हे आंबट चिंबट ग्रुप्स असतात ना, ते परदेश दौरा करताना त्याला भारतात ठेवून जा. त्याच्यात आपल्याला पॉलिटिकल मेसेजवाले पण ग्रुप नको, ते पण चेक करायला लागले त्यांनी. हे नागडे उडे फोटो जिथे ट्रान्समिट होतात ते नको, ते बंद करून जायचे. मोबाईल फोन सॅनिटाईज करून जायचं. अजून एक सायबरचं नाही आहे पण टेकचं आहे म्हणून सांगतो, खोट्या ब्रँडचे कपडे घालून जाऊ नका अमेरिकेत जात असाल तर. म्हणजे काय? लुई विटॉन, गुची ह्याचे पट्टे बॅगा आपल्याकडे स्वस्तात मिळतात ना ड्युप्लिकेट, ते घेऊन अमेरिकेत जाऊ नका. तिकडेच अटक करतात हल्ली. त्या एअरपोर्टला उतरलात, चाललात, त्यांनी बघितलं की हे IPR व्हायोलेशनवाले आहेत. एक जणांचं टी-शर्टच काढून घेतलं होतं, खोटं होतं म्हणून. त्याला बॅगेतनं काढून दुसरं शर्ट घालून परत डिपोर्ट केलं. त्यामुळे खोट्या ब्रँडच्या वस्तू अमेरिकेत सध्या वादळ अमेरिकेत खूप डेंजर चाललं आहे. त्यामुळे प्रवास करताना आपल्या मोबाईलमध्ये काय आहे काय नाही आहे हे बघणं तसं पण गरजेचं. तुम्हाला मी सांगतो, भारतात सुद्धा आखरी केसेस सांगून मग आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊ. भारतात सुद्धा ह्या केसेस होतात. आता साऊथकडे जाणाऱ्या ट्रेन्स होत्या, कर्नाटकात जाणाऱ्या काही ट्रेन्स होत्या. त्या ट्रेन्स RPF म्हणजे रेल्वे पोलीस फोर्सवाली मंडळी होती कल्याणमध्ये, त्यांनी एक टोळी बनवून ठेवली होती. ते काय करायचे माहिती आहे? साऊथकडे जाणारी पोरं होती ना, ते कल्याण स्टेशनला जास्त वेळ गाडी थांबली की त्याला एखाद दुसरा पोरगं ते पाणी प्यायला वगैरे उतरायचे, त्याला पकडायचे, त्याला सांगायचे इकडे रे, त्याचा मोबाईल घ्यायचे दे. त्याच्यात पॉन क्लिप असतेच पोरांच्या, जनरली काय फोटो पॉन क्लिप असले की त्याला सांगायचे हे बघ सेक्शन 67A खाली तुला आम्ही अटक करत आहोत, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे IT ॲक्टचा. गुन्हा काय? पब्लिक प्लेसमध्ये पॉर्नोग्राफी बघत होतास, दॅट इज अ क्राईम. मोबाईलमध्ये पॉर्न ठेवणं क्राईम नाही. रेल्वे स्टेशन इज अ पब्लिक प्लेस आणि तू तिकडे काय बघत होतास? पॉर्न बघत होतास. शिक्षा काय? 7 वर्षापर्यंतचं शिक्षा आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि मीडिया अटेन्शन मुफ्त आहे. त्यामुळे मोबाईल जेव्हा ट्रॅव्हल करत असता कधी काय असं तुम्हाला वाटलं की अरे पोलीस येत आहेत, आपला मोबाईल चेक करणार आहेत, तर हे सगळं डिलीट करून टाकायचं. जर पोलिसांना खुन्नस काढण्यासाठी पण कधीतरी बाकीचा गुन्हा बाजूला ठेवतात आणि हा गुन्हा तुमच्यावर टोपतात. तर हे असे जे काही बेसिक तुम्ही प्रिकॉशन बाळगाल तर आपण सायबर क्राईमपासून वाचू शकू आणि एक सायबर सुरक्षित समाजाचं निर्माण करू शकू. तर 2 मोठे गुन्हे आजकाल, 3 मोठे गुन्हे आहेत. एक आहे स्टॉक मार्केट ॲप फ्रॉड, मी सांगितलं काय सॉरी. दुसरा डिजिटल अरेस्ट. तिसरा सेक्स्टॉर्शन, व्हिडिओज पाठवून तुम्हाला ब्लॅकमेल करायचं, पैसे घ्यायचे. व्हिडिओज पाठवून तुमचा व्हिडिओ बनवायचा, त्या नग्न व्हिडिओच्या बाजूला तुमचा व्हिडिओ लावायचा आणि ब्लॅकमेल करायचं. हे सर्रास चाललं आहे, हे भारतातनं पण करतात. आणि हे सगळं होण्याच्या मागचं सर्वात मोठं कारण काय? फिशिंग. फिशिंगच्या एक मेलला उत्तर देणं कुठल्याही पद्धतीने. फिशिंग, स्पेअर फिशिंग, विशिंग म्हणजे व्हॉइस बेस्ड फिशिंग, म्हणजे फोन करून तुम्हाला गंडवणं आणि तुमच्याकडनं डेटा घेणं असं. तुम्ही जामतारा पिक्चर सिरीज बघितली असेल ना, जामतारा, त्याच्यात जे होतं ना ते जे ह्याच्यात बसून करतात ते त्याला विशिंग म्हणतात, फिशिंग नाही म्हणत. पण ते फिशिंग म्हणत होते कारण ते मीडियावाले आहेत, ठीक आहे. आणि हे गँगने करतायत. गँग म्हणजे आपल्याकडे तिकडे एक मेवाट नावाचं रिजन आहे, मेवात.
त्याच्यामध्ये 3 स्टेटची येतात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणा. हे असे एका ठिकाणी जुडतात. त्या रिजनला मेवात रिजन असं म्हणतात. तिथे ह्या लोकांनी धंदा बनवला आहे हे सगळं करायचं. पूर्ण गावाचे गावं हेच करतात. आणि त्यांच्याकडे एक लूप होल पण आहे. ही गावं आहेत ना, ह्यांचे स्वतःचे ट्रक आहेत. तर पोलीस जेव्हा पकडायला येतात ना, तेव्हा ही लोकं ट्रकवर बसून 2-3 महिन्यासाठी घेऊन निघून जातात. मोठा ट्रक भाड्यावर जातात. ते त्यांच्याकडे अजून एक लूप होल आहे. जे राजस्थानचे पोलीस आले तर ते बॉर्डरलाच आहेत, उडी मारून दुसऱ्या शेतात जातात. ते म्हणजे ते हरियाणात गेले. हा पोलीस काय तिकडे जात नाही. ते आले तर इकडे उडी मारून जातात. हे असे सगळे उद्योग करून मोठा लूटचा सायबर क्राईम चालू आहेत. मी परत सांगितलं, जसे कार लॉन्च झाली होती ना, कार, तेव्हा न्यूजपेपरमध्ये छापलं जायचं की कारमुळे म्हणजे चालणाऱ्या कारमुळे जगातलं 30% पॉप्युलेशन मरणार आहे, अशी भीती पसरवली जायची. का? तर कार येऊन ठोकणार लोक मरणार, कार येऊन ठोकणार लोक मरणार. कारने ॲक्सिडेंट होत आहेत, पण आपण सुधारलो ना. आपण इकडे तिकडे बघून चालतो ना. आपण त्या वसईच्या विरारच्या भरलेल्या स्टेशन रोडवरनं पण गाड्यांच्या मध्ये लगबग करून जिवंत परत येतो की नाही. कारने धक्का मारला तर मरू शकतो आपण. तसंच सायबर क्राईम आहे. तुम्हाला फक्त अलर्ट राहायचं आहे. प्रत्येक वेळ ऑनलाईन कुठलंही ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन कुठलाही व्यवहार, ऑनलाईन कुठलाही संवाद करताना एकदा अलर्ट राहायचं आहे. जसं तुम्ही विरारच्या रस्त्यावरनं चालताना इकडे तिकडे बघून चालता आणि काही कालाने काय होतं, आपली मसल मेमरी निर्माण होते. मसल मेमरी म्हणजे काय, मग तुम्ही असं बघत नाही गाडी आली काय, तुम्हाला असं बघून सुद्धा कळतं किंवा लोकांकडे बघून सुद्धा कळतं की अरे गाडी येते वाटते तिकडे, बरोबर ना. किंवा गाडीची अशी झुळूक गेली तरी आपल्याला कळतं की गाडी जाणार इकडे म्हणून. हीच मेमरी आपल्याला सायबर युगामध्ये आपला व्यवहार करताना डेव्हलप करायची आहे. की कुठलाही मेसेज बघितला, ईमेल बघितला, लॉटरी लागली आहे, ईमेल बघितला की हे परचेज ऑर्डर पाठवली आहे, जर आपल्याला ह्या माणसाकडनं ईमेल अपेक्षितच नसेल तर तो उघडायचा पण नाही, डिलीट करून टाकायचा. हे असे सगळे गोष्टी तुम्ही, असा व्हॉट्सॲप मेसेज आला, प्रलोभनाचा मेसेज आला, इन्कम टॅक्स, लॉटरी लागली, RBI कडनं मेसेज आला आहे, मग पोलिसचा मेसेज आला आहे, उघडायचंच नाही, डिलीट. ओके. असं जेव्हा आपण करायला लागू तेव्हा सामाजिक क्रांती आणणं सायबर रिलेटेड गरजेचं आहे. त्याच्यासाठीच आपलं हे प्रबोधन असतं. माझी एक रिक्वेस्ट आहे की जे तुम्ही आज ऐकलत, जे तुम्हाला काय कळलं ते 4 जणांना तरी जाऊन समजवा. त्यातलं काय जितकं कळलं तितकं, सगळं तर सगळ्यांना कळत नाही. जेवढं कळलं तुम्हाला तेवढं त्याच्यातलं 4 जणांना ॲटलिस्ट जाऊन सांगा. स्वतःसुद्धा पाळा. म्हणजे काही लोक असे पण असतात, 4 जणांना सांगतात, स्वतः करत नाही. तर तसंही करू नका. स्वतःसुद्धा सायबर हायजीन पाळा. आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमच्यावर सायबर क्राईम होणार नाही. कुठलाही टूल, अँटीव्हायरस, हे ते त्याच्या पुढे गेलेले असतात. अशा वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर अँटीव्हायरस चेक म्हणजे हे व्हायरस चेक केलं जातं आणि मग पसरवलं जातं. त्यामुळे सिक्युअर राहण्यासाठी आपण कल्चरली सिक्युअर होऊ आणि स्वतःचं सिक्युरिटी बघूया. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग. काही प्रश्न असतील तर घेऊ आपण. काही प्रश्न असेल, एखाद 2 प्रश्न तरी मी 2-3 प्रश्न घेईन. हां बोला सर. की आम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आपल्या सांगण्यानुसार मी 2च बँका ठेवल्या, बाकी रद्द केल्या. एक पेन्शनची बँक आणि एक बचत बँक. पण त्याच्यामध्ये जे फिक्स डिपॉझिट आहे त्याच्यावर ह्याच्यावर काही परिणाम होतो का, हा माझा प्रश्न आहे. एक प्रश्न अजून घेतो, मग तुम्ही एकदाच उत्तर द्या. मोबाईल फोन एक्सचेंज करतो आपण की जुना फोन दिला, नवीन फोन घेतला, लॅपटॉप खराब झालं, लॅपटॉप रिपेअरला दिलं किंवा लॅपटॉप विकलं सेकंड हँडमध्ये, नवीन लॅपटॉप घेतलं. ह्या गोष्टी करताना नेमक्या काय काळजी घ्यायची किंवा त्यातनं काय धोके आहेत? सर अजून एक प्रश्न घेतो.
कसं होते व्हॉट्सअपवरती एखाद्या वेळेला सिनियर सिटीजन असो किंवा कोणी प्रौढ असो त्यांना कॉल येतो ऑडिओ किंवा व्हिडिओ अनावधानानं तो उचलला जातो. ओके, इंटेन्शन नसून देखील आपण कोणाचं असेल ओळखीचं असेल म्हणून उचलतो. अशा वेळी काय होते, जर आपण आपल्या व्हॉट्सॲपला आपला कधी कधी ॲक्सेस अलाव करतो, आपल्या टेक्स्ट मेसेजचा मीडियाचा अलाव करतो. सर अशा वेळी म्हटलं कुठली लिंक किंवा OTP त्यांना शेअर न करता आपला डेटा त्यांना चोरी होऊ शकतो का किंवा दुसरं काय होऊ शकते का? सर एक लास्ट तुम्ही कंटिन्यू करा, आपण दुसरे प्रश्न घेत नाही. जंगली रमी वगैरे ह्या ज्या जुगाराशी रिलेटेड काही साईट असतात तर गव्हर्नमेंट त्यावर बॅन का करू शकत नसा एक प्रश्न होता आणि हा शेवटचा फक्त. सर आजकाल आमच्या मुलांमध्ये किंवा स्टुडंटमध्ये सायबर बुलिंग हा प्रकार एक वाढत चाललेला आहे, तर त्यातून कसं अवॉइड करू शकतो किंवा त्या ट्रॅपमध्ये कसं पडायचं नाही ह्याबद्दल सांगा. उलटा सुरू करतो. सायबर बुलिंग मी एकदा फक्त प्रोनाऊन्स केलं होतं, पण शाळेंमध्ये कारण आज शाळांचा क्राऊड नव्हता त्याच्यामुळे मी आज ते सायबर बुलिंगवर माझं लक्ष केंद्रित नाही केलं. सायबर बुलिंग हे शाळांमध्ये जास्त होणारा हे असतं. मग ते टीचरला बुली करतात, स्टुडंट्सला बुली करतात, टीचरचे काही फोटो टाकतात, टीचरचे व्हिडिओ टाकतात आणि त्यांना बुली करतात. तर हा प्रचंड प्रमाणात शाळेत वाढलेला गुन्हा आहे. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे जो तुमचा काउन्सलर असतो शाळेमध्ये, आज हल्ली सगळ्या शाळेत काउन्सलर्स असतात, त्याचं ह्या बुलिंगमध्ये चांगलं ट्रेनिंग करून घेणं गरजेचं आहे. दुसरं सायबर पेरेंटिंगचे सेशन्स शाळेंमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तिसरं ऑब्व्हियसली मुलांना सांगणं गरजेचं आहे, पण मुलं तितकी मस्तीमध्ये असतं. सायबर बुलिंग हा मस्तीचा एक प्रकार आहे, पण त्याच्यामुळे लोक मरतात, बदनामी होते, हे सगळं भरपूर काही होतं. तर हा एक चॅप्टर घेऊन प्रत्येक वर्गामध्ये थोडं त्याच्याबद्दल शिकवणं गरजेचं आहे. आणि मेन तर ते काउन्सलरला ज्याच्यावर बुली झालं त्याला काउन्सिल करून ठीक करणं, कारण ट्रॉमा होतो तो त्यांना लाँग टर्मला. त्यामुळे ते शाळेत एक पॉलिसी बनवणं गरजेचं आहे सायबर बुलिंगची. आता दुसरा आपण घेऊया प्रश्न, जंगली रमी. उलटा चाललो आहे. जंगली रमीची ॲड तुम्ही बघत असाल सगळ्याकडे. तर काय की आपल्याकडे गेम ऑफ चान्स हा बँड आहे, म्हणून आपल्याकडे गॅम्बलिंग बँड आहे. कारण गॅम्बलिंग इज अ गेम ऑफ चान्स. लॉटरी लागतं ना, जशी म्हणजे लॉटरी आपल्याकडे बँड नाही, पण गेम ऑफ चान्स बँड आहे. पण जंगली रमी असं त्यांना वाटतं की हा गेम ऑफ स्किल आहे, अशा कोर्टाच्या ऑर्डर आहेत. तर हा एक ग्रे एरिया आहे याच्यामध्ये. त्यामुळे हे आपल्याकडे हे चालू राहतं आणि लोक त्याच्यात काय होतं माहिती आहे, जंगली रमीच्या नावाखाली संगली रमी, इंडियन रमी, जुना रमी, नवा रमी असं करून फालतू ॲप तुमचे पैसे घेऊन जातात, जे लिगल नसतात सुद्धा. आता तुझ्या प्रश्नावर येतो की तात्काळ जर तुला असा व्हॉट्सॲपवरती मेसेज आला, फोन आला आणि तू ऑलरेडी OTP दिलास, काय करायचं? लक्षात घ्या, जर तुमचे पैसे आत्ताच गेलेत तर पुढच्या 4-8 तासामध्ये 1930 या नंबरला फोन करायचा. परत रिपीट करतो, 1930 या नंबरला फोन करायचा. आपले बँकेचे ज्या बँकेतनं गेले आणि ज्या बँकेत अकाउंटमध्ये गेलेत हे दोन्ही नंबर द्यायचे. ते लागलीच त्या समोरच्या अकाउंटला ब्लॉक करून टाकतात. आणि ब्लॉक केल्यावरती लागलीच एक वकील हायर करून कोर्टात ॲप्लिकेशन मूव्ह करून, रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचं ॲप्लिकेशन असतं ते, आणि पैसे परत घ्यायचा आपल्याकडे लवकर प्रयत्न करायचा त्याच्यावरती. हाच प्रश्न होता ना तुझा, पैसे गेले तर? हां, आता तो पहिला प्रश्न घेतो. थांब आता तो. हां, तुझा प्रश्न काय होता? हां, बरोबर, चांगला प्रश्न आहे हा. की लॅपटॉप, मोबाईल फोन जेव्हा तुम्ही विकता तेव्हा खूप वेळा काय होतं, एवढी घाई असते आपल्याला नवीन फोन घेण्याची की सगळं आपलं गुपित त्याच्यात ठेवूनच विकून टाकता. तर हे कधीही करू नये. म्हणजे मी तर काय करतो की माझे सगळे जुने फोन माझ्याकडे अजूनसुद्धा आहेत, विकायचंच नाही. ते बेस्ट सिक्युरिटी सगळे आहे. म्हणजे घरात माझ्या ड्रॉवरमध्ये पडून आहेत. कारण माझ्याकडे क्लायंट्स, माझा डेटा कमी पण क्लायंटचा डेटा असतो. त्यांनी हे असे पोर्नोग्राफीचे व्हिडिओ पाठवणार, फोटो पाठवणार, लेटर पाठवतात, ॲग्रीमेंट पाठवतात, ते सगळं माझ्या मोबाईलमध्ये असून जातं. म्हणजे माझा डेटा लीक झाला तर कोणतं तरी भलत्याचंच पित्त उघडं पडायचं. त्याच्यामुळे मी मोबाईल तो असाच मरून जाऊन दे या चेष्टेत असतो मी. पण सगळ्यांना तसं करता येत नाही, करू नये. तर मोबाईल फोनला फॅक्टरी रिसेट करायचा, ॲटलिस्ट 3दा करायचा. त्याला असं चालू करायचा, सगळं परत इन्स्टॉल करायचं, परत एकदा रिसेट मारायचा.
असे 2दा-3दा तरी त्याला फॅक्टरी रिसेट मारायचा, ओके, पूर्ण साफ करायचा आणि मग तो फोन आपण त्याला द्यायचा नेहमी. लॅपटॉपला सुद्धा असंच करायचं की म्हणजे लॅपटॉपला तुम्हाला लोअर लेवल फॉर्मॅटिंग ऑफ हार्ड डिस्क करता येतं, तर ते बायसमध्ये जाऊन लो लेवल फॉर्मॅट करून टाकायचं. नाही तर भरपूर ॲप मिळतात नेटवरती टू लो लेवल फॉर्मॅटिंग ऑफ द हार्ड डिस्क. म्हणजे आपला डेटा, कारण फोरेन्सिक्समुळे डिलीट केलेला डेटा पण परत मिळू शकतो आपल्याला, म्हणून तसं करायचं. हां, तुझं बाकीचं काय बोल. हां, त्यांचं पण आहे. माझा प्रश्न म्हणजे कसा होता की फोन चालू असताना समजा आपण तो म्हणजे फोन उचललेला आहे, आपण बोलत आहोत, संभाषण करत आहोत, त्यावेळी तिथून समोरून काही करता येईल का त्यांना फोनमध्ये? नाही, ते फोन उचलल्याने फोन हॅक होतो ही मीडिया न्यूज आहे ना, सनसनीवाली करण्याची न्यूज आहे. फोन उचलायच्या आधी तुम्ही एखाद्या ॲपला डाउनलोड केलं आहे किंवा लिंक क्लिक केलं आहे आणि मोबाईल ऑलरेडी हॅक्ड आहे आणि तो तुम्हाला फक्त गुंतवण्यासाठी बोलतो आहे, तर ते होऊ शकतं. ओके, पण नुसतं बोलण्याने काही होत नाही. काय म्हणजे भीती, काय सांगितलं तुम्हाला, भीती आणि स्वप्न हे विकता येतं आरामात, तसं ते विकतात ते मीडिया, त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही द्यायचं. अजून एक प्रश्न घेऊ आपण. जेव्हा आपलं ट्रान्झॅक्शन एखादं मोठं होत असेल किंवा करोडोमध्ये किंवा हा जेव्हा फ्रॉड होतो, सो अशा वेळी बँक ह्यामध्ये कुठे म्हणजे ब्लॉक वगैरे करत नाही का ते ट्रान्झॅक्शन, किंवा करोडोचं ट्रान्झॅक्शन होत आहे वगैरे असं? कसं आहे, जर तुमचं ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन झालं असतं आणि बँकेने ब्लॉक केलं असतं, तुम्ही काय केलं असतं, बँकेवर बँकेच्या मागे लागला असतं ना तुम्ही. मग पण बँकेला फ्रॉड मॅनेजमेंट सिस्टम ॲक्टिवेट ठेवून फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्झॅक्शन्स वगैरे वगैरे हे सगळं करणं गरजेचं आहे. बँक करतं, पण मला सांगतो मी, बँक करतं सुद्धा, पण काय करतात, फ्रॉडस्टर्स असतात ना, ते RBIचे रूलला कंप्लायन्स करूनच फ्रॉड करतात. ते बेस्ट कंप्लायन्स मास्टर असतात. ओके, तर ते म्हणून मी मगाशी काय सांगितलं, हा प्रश्न असा आहे की विरार रोडवर चालताय तुम्ही आणि रिक्षाने ठोकलं, तुम्ही त्याला असा प्रश्न आहे, तुझ्याकडे लायसन्स नाही का, तो पण लायसन्स माझ्याकडे 20 वर्षापासून आहे. तसं आहे ते. इवन इफ ही इज कम्प्लायंट, ही इज कमिटिंग अ क्राईम, असं आहे. एक प्रश्न शेवटचा, बोला बोला सर, मायक्रोफोन द्या. थँक्यू सर. हां, मी सगळ्या टिपच देत होतो मगाचपासून, पण आता ठीक आहे. आता मी तुम्हाला समजणारा टिप देतो. तुमचा हा जो पुढचा कॅमेरा आहे ना, त्याच्यावरती तुमच्या पत्नीची टिकली घ्या आणि लावून टाका याच्यावर. कळलं? डोक्यावरनं नाही गेलं ना, डोक्याचीच टिकली घ्या आणि ह्याला लावून टाका, म्हणजे फ्रंट कॅमेरा हॅक नाही होणार. आणि तुमचा जर बोलाल की माझा हे आहे काय, फेस रिडिंगवाला माझा हे आहे, तर फेस रिडिंग कॅमेरानी होत नाही, ते बाजूच्या सेन्सरनी होतं. त्यामुळे तुम्ही त्याला टिकली लावून टाका, तो हॅक होणार नाही. दुसरी गोष्ट की कुठलाही SMS येतो, आपण फुकट बसलो आहे म्हणून सगळे SMS उघडून वाचायचे, हा उद्योग करू नका. तुम्हाला बँकेने पाठवलेला SMS नाही वाचलात तरी चालणार आहे, फक्त OTPचे वाचा. आणि जरी SMS वाचलेत किंवा व्हॉट्सॲप मेसेज वाचलेत, त्याच्यावर जे लिंक येतात असे निळ्या रंगाच्या, त्याच्यावर खाली लाईन येते, त्याच्यावर जाऊन असं बोट लावून क्लिक करू नका. 2-3 गोष्टी पाळल्यात तरी तुम्हाला बास है ना. चौथी महत्त्वाची गोष्ट, कोणतरी तुमची रिटायरमेंटचे पैसे तुम्ही तुमच्या नातवांसाठी खूप कमवून द्याल, हा जो तुमचा आभास असेल तो वाढून देऊ नका. जे आपले पैसे आहेत ते तिथेच राहू दे. कोणीही आपले पैसे घेऊन आपल्यासाठी कार्य करायला बसलेलं नाही ऑनलाईनवरती. त्यामुळे कुठल्याही अशा फ्रॉड स्कीम्सला बळी पडू नका. हां, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. अरे सुनीलदा, तुझा अकाउंट अजून BCCB मध्ये आहे का रे, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक्स असताना तू आपल्या बँकेत? बरोबर बोललास, आपली बँक. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की BCCB का? मी तर म्हणेन BCCB का नाही? डिजिटल बँकिंग, NRI सर्व्हिसेस, अट्रॅक्टिव्ह
अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स, 0 प्रोसेसिंग फीज, अशा अनेक सुविधा आहेत. माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे. अरे आपले सगळे एम्प्लॉईज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत, आपली माणसं आहेत. बरोबर आहे. 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही. बरोबर ना मंडळी? With BCCB's digital services, your bank is now on your fingertips. माझ्या हक्काची विश्वासाची बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक.